गुड इव्हनिंग. फ्रेंड्स, आपली जशी प्रथा आहे की आपण सरस्वती वंदनेने आपल्या प्रत्येक मीटिंगची सुरू करतो. आज आपली ही 7वी मीटिंग आहे. कंटिन्युअस 7वा सेशन आहे आपल्या मीटिंगचा आणि 7वा प्लॅन डिस्कशन, कॉन्सेप्ट डिस्कशन, ऑब्जेक्शन हँडलिंग या पद्धतीचा सेशन आहे आजचा. सो आजच्या मीटिंगची सुरुवात आपल्या प्रथेप्रमाणे आपण सरस्वती वंदनेने करूया. सो सगळ्यांनी सरस्वती वंदनेने आजच्या मीटिंगची सुरुवात करूया. स्टुडंट्स, चलो. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिनी देवै सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती निश्चेष जाड्यापहा. ओम शांती. फ्रेंड्स, जशी प्रथा आहे त्या पद्धतीने आपण सरस्वती वंदना आजच्या मीटिंगची आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. फ्रेंड्स, मला सांगायला या गोष्टीचा आनंद वाटतो की एक छानपैकी कॉम्पिटिशन एक लॉन्च झाली आहे. कॉम्पिटिशनचं नाव आहे फ्रेंड्स, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की फायनल पुश नावाची कॉम्पिटिशन आहे. फायनल पुश कॉम्पिटिशन आहे. फायनल पुश याचा अर्थ ती शेवटच्या जुलैच्या शेवटच्या सत्रामध्ये ही कॉम्पिटिशन लॉन्च केली आहे. ही कॉम्पिटिशन आहे 22 जुलै ते 31 जुलै, म्हणजे 22 जुलै पासून 31 जुलै पर्यंत. म्हणजे ही कॉम्पिटिशन ह्या पूर्ण एक 10 दिवसांसाठी, एक 8 ते 9 दिवसांसाठी कॉम्पिटिशन LIC ने लॉन्च केलेली आहे. फार सुंदर कॉम्पिटिशन आहे आणि तुम्हाला माहिती आहे या कॉम्पिटिशन मध्ये माझा मेसेज तुम्हाला आलेला आहे. या कॉम्पिटिशनचा डिटेल तुमचा स्टडी झालेला असेल. या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला 4 पॉलिसी पासून ही कॉम्पिटिशन सुरुवात आहे आणि या 4 पॉलिसीला आपल्याला हे जे कॉम्पिटिशन आहे या पहिल्या 4 पॉलिसीजना LIC ने पहिल्यांदाच, म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये मी बघतोय की LIC ने पहिल्यांदाच प्रत्येक पर पॉलिसीला 100 रुपीजचं कॅश प्राइस ठेवले. LIC आतापर्यंत पर पॉलिसीसाठी अदर दॅन कमिशन आपल्याला 25 रुपये, 30 रुपये कॅश प्राइजेस, 40 रुपये, फार तर मॅक्झिमम 50 रुपये कॅश प्राइस देत होते. पण LIC ने आपल्या इतिहासात पहिल्यांदा आपल्या डिव्हिजनने 100 रुपीजचं कॅश प्राइस ठेवलंय पर पॉलिसीला. फ्रेंड्स, ही एक सुवर्ण संधी आहे की या कॉम्पिटिशनचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून. सो फ्रेंड्स, या कॉम्पिटिशनचा चांगला फायदा करून घेऊया. याच्यामध्ये पहिल्या 4 पॉलिसीजला फर्स्ट 4 पॉलिसीज, पहिला जो स्लॅब आहे तो 4 पॉलिसीचा आहे आणि याच्यामध्ये 400 रुपये कॅश प्राइस आहे, म्हणजेच पर पॉलिसी 100 रुपीज. त्याच्या पुढच्या 4 पॉलिसीला पण 100 रुपीज आहे, त्याला म्हणजे 8 पॉलिसीजला 800 रुपये प्राइस आहे. आणि फ्रेंड्स, त्याच्या पुढचे जे 8 पॉलिसी पासून जे पुढच्या प्रत्येक 4 पॉलिसीजला 500 रुपयाचं कॅश प्राइस आहे. फ्रेंड्स, याचा अर्थ जवळपास LIC 125 रुपये पर पॉलिसी देते, म्हणजे 100 रुपीज नाही तर 100 पेक्षा जास्त पर पॉलिसी आपल्याला मिळणार आहे. आणि फ्रेंड्स, मी नेहमी सांगतो की प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट व्हा, प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये मॅक्झिमम बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि मी आता या फायनल पुश कॉम्पिटिशनच्या निमित्ताने तर सांगेन की आपल्या प्रत्येक ऍडवायझरने या कॉम्पिटिशनचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे, कारण मला असं वाटतं की हा चान्स आपल्या ऍडवायझर्सना पुन्हा मिळणार नाही हा जर मुकला तर. सो जास्तीत जास्त या फायनल पुश कॉम्पिटिशन मध्ये, ह्या 22 जुलै ते 31 जुलै कॉम्पिटिशन मध्ये सहभागी व्हा, त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. फ्रेंड्स, मला सांगायला याचा आनंद वाटतो की मी या कॉम्पिटिशन आज पहिल्यांदा सांगितले. याचं कारण असं की या कॉम्पिटिशनची आपल्या टीमने जबरदस्त सुरुवात केलेली आहे. या टीम मध्ये आज महेश कुमार चव्हाणजींनी 4 पॉलिसी पहिली लेवल क्वालिफाय झाले आहेत ऑलरेडी. आणि महेश कुमार चव्हाणजींचं आज आपण जो प्लॅन डिस्कस करणार आहोत आधारचा, त्यातलं आम आदमी आधार पॅकेज 1 4 पॉलिसीचं एक पॅकेज कम्प्लीट झालं आणि 4 पॉलिसीची पहिल्या लेवलला ते क्वालिफाय पण झाले. म्हणजे एका व्यक्तीची पॉलिसी आणि कमिशन व्यतिरिक्त त्यांना 400 रुपयाचं प्राइस मिळणार त्या कुटुंबातनं. सो फ्रेंड्स, फार सुंदर कॉम्पिटिशन आहे. याला कुठलंही मॅक्झिमम लिमिट नाही आहे कॉम्पिटिशनला. महेश कुमार चव्हाणजी ऑलरेडी क्वालिफाय झाले आहेत. सुनीता बेसे मॅडमने ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. आज उर्मिला लक्ष्मण नाईक, आपल्या नाईक सरांनी याची चांगली सुरुवात केलेली आहे. सोहेल शेखजींनी चांगली सुरुवात केली आहे.
बांदेलकरजींनी याची चांगली सुरुवात केलेली आहे. सो फायनल पुश कॉम्पिटिशनची छानपैकी आपल्या टीमने सुरुवात केलेली आहे आणि बरेच ऍडवायझर्स आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही. आज बऱ्याच पॉलिसी प्रपोजल्स कम्प्लीट झाले, सो त्यातली मी नावं फक्त सांगतोय. कॉम्पिटिशन आपल्याला जी सुरुवात झालेली आहे ही बुधवारपासून झालेली आहे, 22 तारखेपासून. सो आणि हे ऍडवायझर्स असतील, जर कोणाची नावं घेतली नसेल तर मी त्यांना सॉरी म्हणतो, जे ऑलरेडी क्वालिफाय झालेले आहेत. पण माझा सांगण्याचा उद्देश आहे की प्रत्येक ऍडवायझरने या कॉम्पिटिशनचा मॅक्झिमम फायदा घ्यावा, फायनल पुश कॉम्पिटिशनचा. आणि आज ते घेण्यासाठी सुद्धा सपोर्टिंग मी तुम्हाला बरंच मटेरियल आजच्या आपल्या मीटिंग मध्ये आपल्याला या ठिकाणी देणार आहे. फ्रेंड्स, आपले जे सगळे विनर्स आहेत, ज्यांनी आतापर्यंत ह्या गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये जे मी आता तुम्हाला नावं सांगितली, ज्यांची नावं मी घेतली नसतील, त्या विनर्सचं एक आपल्या सर्वांतर्फे जोरदार टायर देऊन त्यांचा आपण कॉंग्रॅच्युलेशन करूया आणि आपल्या सर्वांना या कॉम्पिटिशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फ्रेंड्स, या ठिकाणी मला जो आहे आपण आतापर्यंत प्लान्स डिस्कशन केले. या प्लान्स मध्ये कोणालाही कुठलीही क्वेरी असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअली माझ्याशी कधीही डिस्कस करू शकता. त्यानंतर मी या आपला जो सेशन आहे आता लास्ट मीटिंग पर्यंतचा सेशन हा माझ्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मी पाठवलेली आहे. माझं युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला आणि त्याला नोटिफिकेशनला बेलवर क्लिक केला तर नवीन जे काही सेशन्स असतील, नवीन मी काही ऍडिशनल मटेरियल ऍड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन फ्रेंड्स येईल. मी याच्यासाठीच हा माझा सेशन रेकॉर्डेड सेशन युट्यूबवर याच्यासाठीच लोड करतोय की लाईव्ह सेशन मधनं आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत, पण लाईव्ह सेशन म्हणजे ज्या आपल्याला गोष्टी मिळणार त्याच्यानंतर कधी काही वाटलं की अरे नाही, आपण त्या मीटिंग मध्ये जे काही डिस्कस केलं होतं आधार प्लान किंवा शांती प्लान जो डिस्कस केला होता सरांनी, त्यातला मला जे कॉम्बिनेशन आहे सरांनी जे दिलं होतं ते कॉम्बिनेशन जर पुन्हा एकदा बघायचं आहे तर तुम्ही युट्यूब चॅनलला माझ्या जाऊन कधीही आतापर्यंत सगळ्या मीटिंग मी युट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड सेशन तुम्हाला युट्यूब सेशनला 24/7 कधीही अवेलेबल होतील, काही प्रॉब्लेम नाही येणार फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, आजच्या आपल्या मीटिंगला ऑफिशियली सुरुवात करूया. आजचा जो आपला प्लान आहे हा एक जबरदस्त प्लान आहे. या प्लानची खासियत वेगळी आहे. प्लानचं नाव आहे आधार स्तंभ आणि आधारशिला. फ्रेंड्स, नाव तुम्ही बघितलं असेल, आधार स्तंभ आणि आधारशिला. या नावामध्ये काय आहे? आधार हा शब्द आहे. म्हणजे हा ज्यावेळी प्लान एलआयसीने लॉन्च केला त्यावेळी ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशा व्यक्तींसाठीच हा प्लान एलआयसीने काय केला होता? लॉन्च केला होता. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा व्यक्तींना हा प्लान परचेस साठी अवेलेबल नव्हता. पण मी आजच्या सेशनच्या सुरुवातीलाच हे सांगतो की सध्या या प्लॅनला नवीन मॉडिफिकेशन जे काही झालेले आहेत त्याच्याप्रमाणे आधार कार्ड कंपल्सरी नाही. जरी आधार कार्ड एका आज देशातल्या 70% लोकांकडे आधार कार्ड आहे, पण जे 30% लोक ज्यांच्याकडे अजूनही आधार कार्ड नाहीये अशा आधार कार्ड नसलेल्या व्यक्तींना सुद्धा आपण आधारस्तंभ आधारशिला प्लान देऊ शकतो. एलआयसीने आधार कार्डचं जे रिस्ट्रिक्शन होतं हे याच्यासाठीच काढलं की अजूनही काही लोकांकडे आधार कार्ड नाही आणि त्यांना हा जो आधारचा जो प्लान आहे हा आधारचा प्लान असं म्हटलं जातो की हा आम आदमी प्लान आहे. म्हणजे आम आदमीसाठी अवेलेबल असलेला प्लान आहे. म्हणजे सर्वसाधारण माणूस जो गरीबातला गरीब माणूस आहे अशा व्यक्तीला सुद्धा, गरीबातल्या गरीब माणसापासून श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीला सुद्धा हा प्लान घेता यावा याची एलआयसीने या प्लॅनच्या माध्यमातून, आधार प्लॅनच्या माध्यमातून काळजी घेतलेली आहे. फ्रेंड्स, हा जो आधार प्लान आहे हा प्लान आज आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. या प्लॅनचे टर्म्स अँड कंडिशन्स डिटेल मध्ये बघणार आहोत. या आपल्या सेशनच्या माध्यमातून ही एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते की कुठलाही प्लान हा डिटेल मध्ये डिस्कशन करायला मिळतो. अदरवाईज आपल्याला शक्य होत नव्हतं की कुठलाही प्लान फार डीप मध्ये जायला, कारण एलआयसीचे सगळे प्लान्स, प्रत्येक प्लान मी म्हटलं तसं की प्रत्येक मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला जे मनातून जाणवते की अरे हा प्लान, आपला हा प्लान एलआयसीचा हा पण प्लान फार छान आहे पण मी ह्याच्यावर काम करत नाही. सो एलआयसीचा प्रत्येक प्लान हे युनिक आहे. प्रत्येक प्लानचं खासियत वेगळं आहे एलआयसीच्या. सो याच आजच्या सेशन मध्ये तुम्हाला मी याची खात्री देतो की आजच्या सेशन नंतर सुद्धा तुम्हाला वाटेल की आधार प्लान, मी माझ्या माहितीप्रमाणे आपल्या टीम मधले 98% ऍडवायझर्सनी आधार प्लान प्रत्येकाने सेल केलेला आहे. 2% कोणी सेल केला नसेल तर, अदरवाइज 98% ऍडवायझरनी आधारचा जो प्लान आहे हा ऑलरेडी सेल केलेला आहे. पण आज आपण असे काही पॉइंट्स डिस्कस करणार आहोत जो त्यातला एक्सपर्ट आहे, कदाचित त्यांनी सुद्धा तो पॉइंट कदाचित डिटेल मध्ये बघितला नसेल.
सो ऍडिशनल आपल्याला बरेच पॉईंट्स मिळतील. त्यासोबत आपल्याला प्लॅन कॉम्बिनेशन्स या ठिकाणी आहेत, मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केले आहेत. जबरदस्त कॉम्बिनेशन्स आहेत जे आपण इझिली कोणाला सेल करू शकतो. त्यानंतर एक रायटिंग कॉन्सेप्ट आपण डिस्कस करणार आणि त्यानंतर ऑब्जेक्शन हँडलिंग, एक स्ट्रॉंग ऑब्जेक्शन हँडलिंग की माझ्याकडे पैसे नाहीत तर त्या व्यक्तीला आपण कशा पद्धतीने त्याच्याशी बोलायचं या पद्धतीने आज आपण डिस्कस करणार. फ्रेंड्स, आजचा जो प्लॅन आहे 943 आधारस्तंभ आणि 944 आधारशिला. 943 आधारस्तंभ आधारशिला. एलआयसीच्या इतिहासात एलआयसीने पहिल्यांदाच मेल आणि फिमेल या व्यक्तींसाठी वेगवेगळा प्लॅन लॉन्च केला. मेल साठी आधारस्तंभ आणि लेडीज साठी आधारशिला. आता इतर कुठलाही प्लॅन बघितला तर दोघांनाही हजबंड मेल फिमेल साठी एकच प्लॅन आहे, पण आधारस्तंभ आधारशिला हा प्लॅन एलआयसीने जो वेगळा ठेवलाय, वेगवेगळ्या प्लॅन मेल आणि फिमेल साठी दिलाय. याच्यामध्ये एक त्यांनी लेडीज साठी स्पेशालिटी एक फॅसिलिटी दिली आहे की तुम्ही जर ऑब्झर्व केला प्लॅन तर आधारशिलामध्ये म्हणजे लेडीज साठी मेल पेक्षा फिमेलला प्रीमियम थोडासा कमी पडतो. खूप डिफरन्स येत नाही, 1-2 रुपयाचा मंथली मध्ये बघितला तर 1-2 रुपयाचा फरक पडेल. पण लेडीजला मेल पेक्षा प्रीमियम काय पडतो, कमी पडतो. आधारस्तंभ जेंट्स साठी, आधारशिला हा लेडीज साठी प्लॅन अवेलेबल आहे. फ्रेंड्स, हा प्लॅन मी पहिल्यांदाच म्हटलं तसं आम आदमी प्लॅन म्हणून जाणला जातो. आम आदमी प्लॅन हा याच्यासाठी जाणला जातो की हा प्लॅन जो आहे त्याची कमीत कमी सम इश्युर्ड आहे 75,000. तुम्ही एलआयसीचा इतर कुठलाही प्लॅन बघा जो रेग्युलर प्लॅन प्रीमियम भरण्याचा आहे ज्याची मिनिमम सम इश्युर्ड 1 लाख आहे, पण एलआयसीने हा प्लॅन अजूनही 75,000 सम इश्युर्ड म्हणजे 75,000 सम इश्युर्डनी हा प्लॅन परचेस करण्यासाठी अवेलेबल आहे. सो मिनिमम विमा रक्कम जी आहे ती 75,000 आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे. सो समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींना सुद्धा इन्शुरन्स मिळावा, विमा मिळावा हा या आधार प्लॅनचा मेन उद्देश आहे की गरीबातल्या गरीबाला सुद्धा आणि श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीला सुद्धा हा प्लॅन घेता यावा अशी सोय एलआयसीने या प्लॅन मध्ये आपल्याला दिलेली आहे. सो महत्वाची तुम्हाला 2 प्लॅन मध्ये डिफरन्स काय असेल की आधारस्तंभ हा पुरुषांसाठी आहे आणि आधारशिला हा स्त्रियांसाठी आहे. फ्रेंड्स, देन आपण डिटेलमध्ये आपण याचे पॉइंट्स डिस्कस करू या ठिकाणी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने फ्रेंड्स हा प्लॅन आणि डिटेलमध्ये कळेल. मी या ठिकाणी स्क्रीन शेअर केली आहे, तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी प्लॅन दिसतोय 943 आधारस्तंभ. ओके फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल तर मी आणखीन झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित दिसेल. ओके फ्रेंड्स, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला प्लॅन दिसतोय 943 न्यू आधारस्तंभ. आधारस्तंभ म्हणजे कोणासाठी प्लॅन, जेंट्स साठी प्लॅन. आता मी तुम्हाला सांगतोय फ्रेंड्स, याचं जे मिनिमम एज आहे ती किती वर्ष आहे, 8 वर्ष, 8 इयर्स म्हणजे 8 वर्षापासून हा प्लॅन कोणालाही मिळू शकतो. मॅक्झिमम एज आहे याचं 55 वर्ष, 55 इयर्स म्हणजे 8 वर्षापासून 55 वर्षापर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीला हा प्लॅन अवेलेबल घेण्यासाठी अवेलेबल आहे. आणि या प्लॅनची एक खूबी आहे की हा प्लॅन हा प्युअरली नॉन मेडिकल प्लॅन आहे. म्हणजे या प्लॅनला 55 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा इन्शुरन्स घ्यायचा असेल, 50 नंतर आपल्याला कंपल्सरी काही मेडिकल करावी लागते, काही वेळा हाय सम इश्युर्ड असेल तर स्पेशल रिपोर्ट लागतात. आधार प्लॅन हा प्युअरली नॉन मेडिकल प्लॅन आहे. 8 वर्षापासून 55 वर्षापर्यंत कुठल्याही व्यक्तीला मिनिमम सम इश्युर्ड घेऊ दे किंवा मॅक्झिमम सम इश्युर्ड घेऊ दे या प्लॅनला मेडिकल लागणार नाही. मॅक्झिमम मॅच्युरिटी एज 70 म्हणजे 70च्या पुढे याचा मॅक्झिमम मॅच्युरिटी घेता येणार नाही, ती ऑटोमॅटिकली सेट होते, त्यामुळे त्याची काही काळजी करायची गरज नाही. देन मिनिमम पॉलिसी टर्म 10 इयर्स, मॅक्झिमम पॉलिसी टर्म 20 इयर्स म्हणजे 10 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत आपल्याला टर्म घेता येते. हा सुद्धा या प्लॅनचा एक युनिक पॉइंट आहे. एलआयसीचे जे इतर प्लॅन्स आपण कुठलाही बघितले तर तिथे 10 वर्षानंतर मॅच्युरिटी इतर कुठल्याही प्लॅनला मिळत नाही. म्हणजे 10 वर्ष भरून 10 वर्षांनी मॅच्युरिटी इतर कुठल्याही प्लॅनला मिळत नाही. हा एकमेव प्लॅन आहे की ज्याच्यामध्ये 10 वर्षाचे पैसे भरून 10 वर्षांनी त्याची काय मिळते, मॅच्युरिटी मिळते. आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल लाभचा प्लॅन आहे बघा, त्या लाभ मध्ये 10-16 आहे तो म्हणजे 10 वर्ष पैसे भरायचे, 16 वर्षांनी मिळणार. पण 10 वर्ष पैसे भरून 10 वर्षांनी मिळणारा कमीत कमी टर्म साठीचा हा एकमेव प्लॅन आहे आधारस्तंभ.
याच्यामध्ये मिनिमम टर्म 10 वर्ष आहे, मॅक्झिमम टर्म 20 वर्ष आहे. सो फ्रेंड्स, जरी आणखी एक या ठिकाणी मी ऍडिशनल तुम्हाला गोष्ट सांगतो, 10 वर्षाची टर्म अवेलेबल आहे, पण जेवढी तुमची टर्म जास्ती असेल तेवढी तुमची मॅच्युरिटी वर जास्त इफेक्ट पडतो, तेवढी तुमची मॅच्युरिटी जास्त मिळते. जेवढी तुमची टर्म कमी तेवढे तुमचं मॅच्युरिटी इफेक्ट कमी, बोनस अक्युमुलेशन कमी, त्यामुळे तुम्हाला मॅच्युरिटी येणारी काय मिळते, कमी मिळते. पण कमी टर्म एखाद्याला पाहिजे तर तो मात्र ऑप्शन या प्लॅन मध्ये अवेलेबल आहे. मिनिमम 10 वर्षापासून मॅक्झिमम 20 वर्षापर्यंत आहे, त्याच्या पुढे टर्म घेता येणार, त्याच्या पुढे टर्म घेता येत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आधार स्तंभ किंवा आधारशिला हा प्लॅन मॅक्झिमम 20 वर्षापर्यंत घेता येतो, कमीत कमी 10 वर्ष. फ्रेंड्स, आणखीन एक सांगतो, या दोन्ही प्लॅनला सगळे बाकीचे फीचर्स सेम आहे. डिफरन्स कुठे असेल तर मी तुम्हाला सांगेन, म्हणजे काय होईल, आपला थोडा वेळ वाचेल की आधार स्तंभ आधारशिलामध्ये फरक काय असेल लेडीज साठी, तो मी फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगेन. बाकी इतर 99% टर्म्स अँड कंडिशन सगळ्या सारख्या आहेत दोन्ही प्लॅन्सना. नेक्स्ट, प्रीमियम पेइंग टर्म सेम ॲज पॉलिसी टर्म. या प्लॅनला हप्ता भरायची जी टर्म आहे आणि पॉलिसीची टर्म ही सारखी आहे. म्हणजे 10 वर्ष पॉलिसीची टर्म, 10 वर्ष हप्ता भरायची टर्म. काही प्लॅनला वेगळी आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी मेन्शन केले. मिनिमम सम इश्युअर्ड 75,000, मॅक्झिमम सम इश्युअर्ड 3 lakhs. मिनिमम सम इश्युअर्ड मी आता आपल्या सेशन मध्ये सुरुवातीला सांगितलं की हा प्लॅन कमीत कमी सम इश्युअर्ड 75,000 ने अवेलेबल आहे आणि मॅक्झिमम सम इश्युअर्ड आपल्याला अवेलेबल आहे किती, 3 lakhs. फ्रेंड्स, कदाचित काही प्लॅन सोडून इतर सगळ्या प्लॅन्सना LICने मॅक्झिमम सम इश्युअर्डचं काही लिमिट ठेवलेलं नाहीये. काही रिस्ट्रिक्शन ठेवलेले जे काही सम इश्युअर्डचा प्लॅन आहे त्याच्यापैकी हा एक प्लॅन आहे. म्हणजे या प्लॅनला 3 लाखाच्या वरती सम इश्युअर्ड घेता येणार नाही. म्हणजे हा प्लॅन एक इन्कम ग्रुप तुम्हाला या ठिकाणी समजत असेल की फार हाय क्लास व्यक्ती जे आहेत, रिच क्लास व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन घेऊ शकतात. पण हा प्लॅन त्यांच्यासाठी LICने सेट केलेला नाहीये. आम आदमी आहे, सर्वसामान्य माणूस आहे, जो त्याला कव्हर करण्यासाठी हा प्लॅन लॉन्च केलाय. त्यामुळे याची मिनिमम सम इश्युअर्ड आहे 75,000 आणि मॅक्झिमम सम इश्युअर्ड आहे 3 lakh. आता 75,000 नंतर 5,000च्या पटीमध्ये आपण किती घेऊ शकतो, म्हणजे 75,000, देन 75,000, त्याच्या पुढे 80,000, 85,000. पार्टीच्या बजेट प्रमाणे आपण त्याची सम इश्युअर्ड व्हेरी करू शकतो. सो 75,000 मिनिमम सम इश्युअर्ड, मॅक्झिमम सम इश्युअर्ड 3 lakh. मल्टिपल सम इश्युअर्ड. सो या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट फ्रेंड्स आहे की ते 75,000 ते 1.5 लाख सम इश्युअर्ड मध्ये 5,000च्या पटीमध्ये आपण वाढवू शकतो. म्हणजे 75,000 ते 1.5 लाख मध्ये तुम्ही 80,000 करू शकता, 85,000 करू शकता, 1,45,000 सम इश्युअर्ड करू शकता, म्हणजे 5,000च्या पटीत हलवू शकता. पण 1.5 लाखाच्या वरती 1,50,000 च्या अबोव ज्यावेळी सम इश्युअर्ड जाते त्यावेळी ती 10,000च्या पटीत हलणार. म्हणजे 1,60,000, 1,70,000, 2,10,000, 2,05,000 नाही घेता येणार. सो आणि मॅक्झिमम 3 लाख या पद्धतीने. सो तुम्हाला पॉइंट कळाला असेल की 75,000 ते 1.5 लाख सम इश्युअर्ड पर्यंत 5,000च्या पटीमध्ये आपण वाढवू शकतो आणि 1.5 लाखाच्या वरती 3 लाखापर्यंत आपण 10,000च्या सम इश्युअर्ड मध्ये वाढवू शकतो. फ्रेंड्स, हा पॉइंट टेक्निकल आहे, मी तुम्हाला सांगितलंय. आपल्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही यूज करू शकता. सॉफ्टवेअर मध्ये तो 1,50,000च्या पुढे तो 10,000, 5,000च्या मल्टिपल मध्ये घेणारच नाही. सो तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. देन रिबेट फॉर सम इश्युअर्ड, म्हणजे हाय सम इश्युअर्ड साठी काय रिबेट आहे बघूया. 75,000 ते 1,90,000, म्हणजे 75,000 पासून 1,90,000 पर्यंत कोणतेही रिबेट नाहीये. मोड रिबेट फॉर सम इश्युअर्ड म्हणजे काय, जेवढी सम इश्युअर्ड तुम्ही जास्त घेता तेवढा तुम्हाला कंपॅरेटिव्हली प्रीमियम कमी पडतो. या हिशोबाने त्याचं स्ट्रक्चर आहे. देन तुमचे 2 लाख ते 2,90,000 सम इश्युअर्ड असेल तर 1.5% ऑफ बेसिक सम इश्युअर्ड रिबेट मिळतो. 1.5%, 1.5% आपल्याला सम इश्युअर्डच्या काय मिळतो, रिबेट मिळतो. म्हणजे कमी भरायला लागतो, कंपॅरेटिव्हली आपल्याला मॅच्युरिटी त्यामुळे जास्त मिळेल. देन या पद्धतीने आणि 3 लाखची जो मॅक्झिमम लिमिट आहे 3 लाख सम इश्युअर्डला, तिथे 2% ऑफ बेसिक सम इश्युअर्ड आपल्याला बेनिफिट मिळतो. म्हणजे 2% आपला प्रीमियम काय होतो, आपल्याला कमी पडतो. जर आपण 3 लाख मॅक्झिमम सम इश्युअर्ड घेतले तर त्याच्या आधी 2 लाख ते 2,90,000 पर्यंत 1.5% बेसिक सम इश्युअर्डचा रिबेट मिळतो आणि 1,90,000 सम इश्युअर्ड पर्यंत कोणताही रिबेट मिळत नाही. जस्ट एक टेक्निकल पॉइंट आहे. देन मोड ऑफ पेमेंट. या प्लॅनला सगळे मोड ऑफ पेमेंट अवेलेबल आहेत. इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली, इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली.
ऑर्डिनरी आणि इयरली, क्वार्टरली, हाफ इयरली नॅच म्हणजे बँकेला अवेलेबल आहे. आणि मंथली जो आहे हा कंपल्सरी नॅच आहे. मंथली ऑर्डिनरी घेता येत नाही, म्हणजे मंथली बाहेरून घेता येत नाही. मंथली हा कंपल्सरी नॅच अवेलेबल आहे. ओके फ्रेंड्स. देन मोड रिबेट आपल्याला माहिती आहे, आपण इयरली आणि हाफ इयरलीला आपल्याला सूट मिळते. इयरली हप्ता घेतला तर 2% सूट मिळते आणि हाफ इयरली घेतला तर किती टक्का सूट मिळते? 1% सूट मिळते. तो या ठिकाणी पण आहे. क्वार्टरली आणि मंथलीला कोणताही मोड रिबेट अवेलेबल नाहीये. हाफ इयरली आणि इयरलीला नेहमीप्रमाणे मोड रिबेट आपल्याला अवेलेबल आहे. ऍक्सिडेंटल बेनिफिट रायडर, या प्लॅनला ऍक्सिडेंटल बेनिफिट आहे का? येस. म्हणजे काय की एखाद्याने कमीत कमी सम इश्युर्ड 75,000 घेतली आणि ऍक्सिडेंटल बेनिफिट रायडर आपण नॉर्मली सगळ्यांना घेतो. सो त्याची ऍक्सिडेंटल डेथ झाली तर त्याच्या फॅमिलीला किती मिळणार? नॅचरली 75,000 रुपये मिळणार. ऍक्सिडेंटल डेथ झाली तर किती मिळणार? डबल मिळणार, 1.5 लाख रुपये त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी मिळणार. सो ऍक्सिडेंटल बेनिफिट रायडर अवेलेबल आहे. देन टर्म रायडर, जो आपण मागे डिस्कस केला होता मीटिंगला, टर्म रायडर हा ऍडिशनल इन्शुरन्स आहे, तो या प्लॅनला अवेलेबल नाहीये. प्रीमियम वेवर बेनिफिट पीडब्ल्यूबी अवेलेबल नाहीये. क्रिटिकल इलनेस रायडर आपण मागच्या मीटिंगला डिस्कस केला होता, तो सुद्धा नाहीये. देन डेट बॅकिंग म्हणजे काय? डेट बॅकिंग येस. डेट बॅक म्हणजे काय? आपल्याला बॅक डेट करता येते का? येस. आपल्याला 1 महिन्यापर्यंत पाठीमागे पार्टीला पाहिजे त्या डेट मध्ये आपण जाऊ शकतो, त्याला कुठलाही इंटरेस्ट लागत नाही आणि जास्तीत जास्त पाठी आपण 1 एप्रिल पर्यंत जाऊ शकतो त्या आर्थिक वर्षामध्ये. देन नॉमिनेशन फॅसिलिटी आहे का? येस. म्हणजे नॉमिनी ठेवता येते का पॉलिसीला? येस. एलआयसीच्या प्रत्येक पॉलिसीला आपल्याला नॉमिनी ठेवता येतं. सो नॉमिनी या ठिकाणी आपल्याला घेता येतं. देन असाइनमेंट म्हणजे पॉलिसीवर लोन घेता येते का? येस. आणि असाइनमेंट म्हणजे पॉलिसी बँकेकडे तारण म्हणून ठेवता येते का? लोनला सिक्युरिटी म्हणून? येस. आपल्याला ही एलआयसीची आधारस्तंभ आधारशिला जरी हा छोट्या लोकांसाठी जरी प्लॅन अवेलेबल असला तरी हा प्लॅन तारण म्हणून, सिक्युरिटी म्हणून बँकेकडे गहाण ठेवता येतो किंवा या पॉलिसीवर एलआयसी कडे पण लोन घेता येतं. सुसाईड विदिन 1 इयर 80% रिफंड ऑफ द प्रीमियम. हा पॉइंट मी आपल्या लास्ट ज्या काही 6 मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे की एका वर्षामध्ये पॉलिसी घेतल्यापासून एका वर्षामध्ये जर पार्टीने सुसाईड केलं तर त्याला 80% भरलेल्या प्रीमियमचे पैसे त्याच्या नॉमिनीला वापस मिळणार, इन्शुरन्स कव्हर मिळणार नाही. 1 वर्ष झालं, एक पॉलिसी घेऊन 1 वर्ष झालं आणि त्या व्यक्तीने सुसाईड जरी केली तरी त्याला त्याचा डेथ क्लेम नॅचरल ऍक्सिडेंटल जो काही आहे तो सेटल केला जाणार. ओके. देन हा पॉइंट ऑलरेडी मी डिटेल मध्ये लास्ट मीटिंग्स मध्ये डिस्कस केलेला आहे. देन रिस्क कमेन्स फ्रॉम डेट ऑफ ऍक्सेप्टन्स. रिस्क कमेन्स म्हणजे इन्शुरन्स कधी सुरू होतो? फ्रॉम डेट ऑफ ऍक्सेप्टन्स, म्हणजे पॉलिसी रजिस्टर्ड झालेल्या दिवसापासून इन्शुरन्स सुरुवात होतो. मी बऱ्याच वेळा माझ्या ऍडवायझर्सना सांगितलं, बऱ्याच जण मला विचारतात की सर आम्ही पॉलिसी घेतली लगेच इन्शुरन्स कव्हर स्टार्ट होतो का? येस, इन्शुरन्स कव्हर लगेच स्टार्ट होतो, पण पॉलिसी आपल्याकडे पेपर्स बॅगेत ठेवले तर नाही स्टार्ट होणार. एलआयसी कडे रजिस्टर्ड झाली पाहिजे. जे एलआयसी ला पॉलिसी नंबर रजिस्टर्ड झाल्यापासून इन्शुरन्स कव्हर स्टार्ट येतो. पॉलिसी डॉक्युमेंट हातात मिळायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला पॉलिसी रजिस्टर्ड झाली, पॉलिसी नंबर जनरेट झाला की इन्शुरन्स कव्हर त्या सेकंदापासून स्टार्ट होतो फुल सम इश्युर्डचा, नॅचरल आणि ऍक्सिडेंटल. देन म्हणजे रिस्क कमेन्स पॉइंट समजला असेल आपल्याला. देन एज प्रूफ, आपल्याला या आपल्याला स्टँडर्ड नॉन स्टँडर्ड एज प्रूफ सगळे अवेलेबल आहेत. पॅन कार्ड, आधार कार्ड आपण नेहमी आहे, इथे काही डिटेल मध्ये जात नाही मी. फिमेल कॅटेगरी 1 to 3, फिमेल मध्ये कॅटेगरीज दिल्या आहेत. थोडक्यात तुम्हाला सांगतो सोप्या शब्दामध्ये, सगळ्या फिमेल ज्या वर्किंग वुमन आहेत, ज्या नॉन वर्किंग मध्ये आहेत म्हणजे ज्या हाऊस वाईफ आहेत, त्यांना सुद्धा आपण टेलरिंग दाखवून हा प्लॅन देऊ शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. देन एनएमजी एनएमएस अलाउड. हा प्लॅन प्युअरली नॉन मेडिकल आहे, त्यामुळे या पॉइंटवर मी जास्त जात नाही. हा प्युअरली नॉन मेडिकल प्लॅन आहे, याला मेडिकल लागतच नाही. सो त्यामुळे या प्लॅन मध्ये, या पॉइंट मध्ये मी जास्त घुसत नाही. देन लोन आफ्टर 2 years 90% ऑफ सरेंडर व्हॅल्यू ऑफ इनफोर्स पॉलिसी ऑफ 80% ऑफ पेड अप पॉलिसी. ओके फ्रेंड्स, एवढंच लक्षात ठेवा की 1 जानेवारी 2020 च्या आधी जे तुम्ही आम आधारचे जे प्लॅन विकलेले आहेत त्यांना लोन 3 वर्षांनी मिळणार. 3 वर्षांनी मिळणार. 1 जानेवारी 2020 च्या अगोदरचे जे प्लॅन आहेत आधारचे, त्यांना लोन किती वर्षांनी मिळणार लक्षात ठेवा, नोट डाऊन करा पाहिजे तर 3 वर्षांनी मिळणार. लोन सरेंडर 3 वर्षांनी आहे आणि
1 जानेवारी 2020 नंतर जे प्लॅन आता आलेले आहेत, ज्यांनी त्याच्यानंतर जे प्लॅन घेतलेले आहेत, आम आदमी आधार प्लॅन किंवा एलआयसीचे इतर जे प्लॅन घेतलेले आहेत, त्यांना मात्र लोन किती वर्षांनी मिळणार? 2 वर्षांनी मिळणार नवीन गाईडलाईन्स प्रमाणे. सो लोन 2 वर्षांनी अवेलेबल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. स्पेशल सरेंडर व्हॅल्यू, गॅरंटेड सरेंडर व्हॅल्यू डिटेल मध्ये जात नाही. अवेलेबल आफ्टर लोन आणि सरेंडर 2 वर्षांनी अवेलेबल आहे, लक्षात ठेवा. पण एक सांगतो फ्रेंड्स मी तुम्हाला की सरेंडर मध्ये सरेंडर हा पार्टीला ऑप्शन कधीही देऊ नका, कारण सरेंडर मध्ये 2 गोष्टी होतात. पहिली एक गोष्ट होते तो म्हणजे सरेंडर मध्ये त्याची आजची गरज फुलफिल होते, त्याला गरज असते तो सरेंडर करतो. पण दुसरी एक त्याच्यामध्ये मोठी गोष्ट आणि खराब गोष्ट होते ती म्हणजे त्याला रक्कम कमी मिळाली तर त्याचं एलआयसी बद्दलचं मत खराब होतो आणि तो आजूबाजूच्या लोकांना सांगतो. आपण त्याला सांगितलेलं असतं की तू सरेंडर केलं तर तुम्हाला कमी रक्कम मिळणार, पण तरी सुद्धा तो सरेंडर करतो आणि सांगतो नाही मला कमी रक्कम मिळाली. एलआयसी कडे इन्शुरन्सचा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. सो एलआयसी कडे सरेंडर करायला गेला तर पार्टीचं नुकसान होऊ शकतं. सो सरेंडर हा कधीही आयडियल ऑप्शन नाही. पॉलिसीवर लोन हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे मी म्हणेन, कारण त्याने इन्शुरन्स कव्हर चालू राहतो. फुल पॉलिसीवर आपण लोन घेतल्यानंतर सुद्धा फुल इन्शुरन्स कव्हर चालू राहतो. देन फ्रेंड्स रिवायवल विदिन 5 इयर्स. फ्रेंड्स हा एक चांगला नवीन पॉइंट आलाय की आता एलआयसीच्या सगळ्या पॉलिसीजना आता ह्याला हा काही रिस्ट्रिक्शन नाही आहे की 1 जानेवारी 2020च्या अगोदरच्या पॉलिसींना सुद्धा एलआयसीने आता 5 वर्ष लॅप झालेली असेल तरी सुद्धा 5 वर्षापर्यंत आपण पॉलिसी सुरू करू शकतो. सो हा प्लॅन सुद्धा आपल्याला 5 वर्षामध्ये सुरू करता येतो. अगोदरचा सुद्धा आधारचा प्लॅन आहे, ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगतो की तो सुद्धा आपल्याला 5 वर्षामध्ये आपल्याला सुरू करता येतो. देन सर्व्हायवल बेनिफिट म्हणजे मनी बॅक. या प्लॅनला मनी बॅक नाहीये, डायरेक्ट लमसम मॅच्युरिटी मिळते. मॅच्युरिटीला काय मिळतं? बेसिक सम इश्युअर्ड प्लस लॉयल्टी ऍडिशन. बेसिक सम इश्युअर्ड मिळते जी काय आहे ती, प्लस लॉयल्टी ऍडिशन म्हणजे बोनस मधला जो पार्ट आहे तो लॉयल्टी एडिशन या स्वरूपामध्ये मॅच्युरिटीला सम एश्युअर्ड आणि लॉयल्टी एडिशन अशी लमसम स्वरूपामध्ये मॅच्युरिटी मिळते. जी काही टर्म असेल तुम्ही 10, 11, 12, 13, 14 पासून 20 पर्यंत जी टर्म घ्याल त्याला लमसम स्वरूपामध्ये मॅच्युरिटी मिळते. डेथ बेनिफिट फर्स्ट 5 इयर्स सम एश्युअर्ड ऑन डेथ अँड फर्स्ट 5 इयर्स म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये आपल्याला पहिल्या 5 वर्षामध्ये पॉलिसी होल्डरची डेथ झाली तर त्याला सम एश्युअर्ड मिळते फुल, आणि 6व्या वर्षानंतर पॉलिसी होल्डरची डेथ झाली तर सम एश्युअर्ड प्लस लॉयल्टी एडिशन जमा झालेलं लॉयल्टी एडिशन मिळणार. म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये इमिजिएटली स्टार्ट होणार आणि पहिल्या 5 वर्षामध्ये सम एश्युअर्ड मिळणार आणि 6 वर्षानंतर जी काही तुमची टर्म असेल तोपर्यंत त्या व्यक्तीला सम एश्युअर्ड प्लस तोपर्यंतचा जमा लॉयल्टी एडिशन या ठिकाणी मिळणार. फ्रेंड्स या ठिकाणी तुम्हाला डेथ बेनिफिट मी सांगितला कळाला असेल. देन प्रपोजल फॉर्म आपल्याला नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे. हा प्लॅन आपण आता बघितला 8 ते किती ग्रुप साठी आहे? 55 साठी आहे. तो 8 ते 17 एज ग्रुप साठी आपल्याला नेहमीप्रमाणे 340 नंबरचा फॉर्म 340 आपण वापरणार. म्हणजे आपण जो 0 ते 17चा फॉर्म आहे ना तो वापरणार आणि 18 अँड अबोव्ह साठी 300 नंबरचा फॉर्म वापरणार. फ्रेंड्स लक्षात घ्या, पूर्वी आधार प्लॅनला आणि रक्षक प्लॅनला फॉर्म्स वेगळे होते, पण आता मात्र सगळ्यांना एकच फॉर्म झालेले आहेत. सो आधार आणि रक्षक जरी आधार प्लॅन जरी असला किंवा इतर नॉर्मल प्लॅन असला तरी आता 300 आणि 340 हे फॉर्म आपल्याला अवेलेबल आहे. कुलिंग ऑफ हा एक ऍडिशनल ऑप्शन आहे, मी डिटेल मध्ये जात नाही त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पार्टी 15 दिवस पॉलिसी घेतल्यापासून 15 दिवसात जेन्युइन रिझन खाली पॉलिसी स्टॉप करू शकतो, हा एक ऑप्शन आहे, पण तो काही फार डिटेल मध्ये जाण्यासारखा पॉइंट नाहीये. देन एजंट कमिशन. या प्लॅनला आपल्याला एजंटला जे कमिशन आहे नेहमीप्रमाणे फुल कमिशन दिलंय. 10 to 14 इयर्सची जर टर्म असेल तर 20% कमिशन प्लस बोनस कमिशन. 15 to 20 पण 15 इयर्स अँड अबोव्ह असेल तर आपल्याला फुल मिळतं 25% प्लस 40% ऑफ फर्स्ट इयर रिन्यू कमिशन बोनस कमिशन मिळणार आणि सेकंड अँड थर्ड इयरला 7.5%, 7.5% आणि फोर्थ इयर ऑनवर्ड्स आपल्याला नेहमीप्रमाणे 5% आपल्याला कमिशन मिळत जाणार. सो या प्लॅनला इतर प्लॅन प्रमाणेच फुल कमिशन आहे. सो काळजी करायची गरज नाही, या प्लॅनला फुल कमिशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. देन ग्रेस पिरियड. या प्लॅनला फुल कमिशन आहे, सो काळजी करायची गरज नाही. देन ग्रेस पिरियड 15 days फॉर मंथली मोड अँड 30 days इन अदर मोड. म्हणजे
ग्रेस पिरियड जो आहे हा मंथली मोडसाठी किती दिवसाचा असतो? 15 दिवसाचा असणार. आणि 30 दिवसांसाठी म्हणजे जे आपल्याला 30 डेजचा जो आहे फॉर अदर मोड साठी आहे. म्हणजे मंथली मोड घेतला पण नॅच मंथलीला कोणता मोड ऑप्शन आहे? नॅच मंथली. नॅच मंथली मध्ये पुढचे 15 दिवस ड्यू डेट पासून पुढचे 15 दिवस त्याचं इन्शुरन्स कव्हर चालू राहतं. मग ग्रेस पिरियड त्याला त्या ठिकाणी मिळतो, त्याच्यामध्ये कुठलीही पेनल्टी त्याला लागत नाही. आणि क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली या तिन्ही मोड्ससाठी 30 दिवसाचा ग्रेस पिरियड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल किती महिन्याचा आहे? 1 महिन्याचा ग्रेस पिरियड अवेलेबल आहे, जो पॉईंट ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. सर्व्हिस टॅक्स इतर प्लॅन प्रमाणे या प्लॅनला सुद्धा सर्व्हिस टॅक्स पहिल्या वर्षी 3.09%, सबसिक्वेंट इयर्सला आपल्याला कमी आहे. तो काही नेहमीप्रमाणे आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. इन्कम टॅक्स एटीसी आणि 1010D. तुम्हाला माहिती आहे इन्कम टॅक्स मध्ये एटीसी जो सेक्शन आहे, म्हणजे आपण ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळी आपल्याला एटीसीचा बेनिफिट मिळतो. इन्व्हेस्टमेंटच्या वेळी टॅक्स बेनिफिट मिळतो. ती आपण इन्व्हेस्टमेंट जीवन हा जो आधारस्तंभ प्लॅन आहे, आधारशिला आहे, यातली इन्व्हेस्टमेंट दाखवून आपण आपला टॅक्स वाचवू शकतो. आणि 1010D हा जो सेक्शन आहे यातनं मिळणारी जी मॅच्युरिटी आहे ही सुद्धा पूर्णपणे काय असणार फ्रेंड्स? टोटली टॅक्स फ्री असणार. म्हणजे एंट्री करताना सुद्धा टॅक्सचा बेनिफिट आपल्याला मिळणार आणि मिळणारी मॅच्युरिटी जी आहे ही सुद्धा टोटल काय असणार? आपल्याला टॅक्स फ्री मिळणार. फ्रेंड्स, सेटलमेंट ऑप्शन मॅच्युरिटी अँड डेथ 5, 10, 15 इयर्स इन्स्टॉलमेंट. म्हणजे या प्लॅनची जी काही मॅच्युरिटी आहे, या प्लॅनची जी काही 10 वर्षांनी मिळणारी जी मॅच्युरिटी आहे, 10 ते 20 टर्म आहे, यातनं मिळणारी मॅच्युरिटी जी आहे ती तुम्ही लमसम मध्ये पण घेऊ शकता. किंवा तुम्हाला वाटलं की याची मॅच्युरिटी मला आजच ठरवायचं आहे की 5 वर्ष सेटलमेंटने पाहिजे, 10 वर्ष सेटलमेंट पाहिजे, 15 वर्ष सेटलमेंटने पाहिजे, तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तो सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आधारस्तंभ प्लॅन आपण या ठिकाणी बघितला. देन फ्रेंड्स, नेक्स्ट आपण पॉइंट या ठिकाणी बघतोय तो म्हणजे आधारशिला. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? प्लॅन आधारशिला. आता फ्रेंड्स, हे जे दोन्ही प्लॅन्स आहेत ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की या दोन्ही प्लॅन्स मध्ये 99% काही डिफरन्स नाहीये. 1% जो डिफरन्स आहे तो फक्त एवढाच आहे की LICने आधारस्तंभ म्हणजे जेंट्सना लेडीज पेक्षा थोडासा 1-2 रुपये जास्त प्रीमियम पडतो मंथली मध्ये. अदर म्हणजे लेडीजला स्पेशल ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी या ठिकाणी कमी प्रीमियम ठेवण्यासाठी म्हणून हे दोन प्लॅन सेपरेट केलेले आहेत. अदरवाईज मी तुम्हाला या ठिकाणी त्याची प्लॅनचे जे काही पॉइंट्स आहेत या ठिकाणी सेम आहेत. प्लॅनचा नंबर वेगळा आहे. आधारस्तंभ 943 आहे, आधारशिला 944 आहे. बाकी याच्यामध्ये काही प्लॅन मध्ये फीचर्स मध्ये काही बाकीचा फरक नाही आहे. फ्रेंड्स, या ठिकाणी महत्वाची गोष्ट जी आहे ती आधारस्तंभ आधारशिला हा प्लॅन आपण या ठिकाणी डिस्कस केला. फ्रेंड्स, हा जो प्लॅन आहे हा प्लॅन मी पहिल्यांदाच म्हटलं तसं आम आदमीसाठी प्लॅन आहे, म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी असलेला प्लॅन अवेलेबल आहे. सो या प्लॅन मध्ये मी जो तुम्हाला या प्लॅनचा इनोव्हेटिव्ह आणखीन एक पॉइंट सांगणार आहे. तो पॉइंट हा आहे की नॉर्मली काय होतं फ्रेंड्स, नॉर्मली जे आपले प्लॅन असतात तुम्ही जर बघितलीत कुठलीही इतर आधार सोडून इतर कुठलाही सम इश्युर्ड असेल, एंडोमेंट असेल, 814 नंबरचा प्लॅन घ्या किंवा म्हणजे आता तो 914 प्लॅन आहे न्यू एंडोमेंट प्लॅन, किंवा जीवन आनंद घ्या 915 नंबरचा प्लॅन. याच्यामध्ये फ्रेंड्स नॉर्मली काय होतं की तुम्ही जेवढी काही सम इश्युर्ड असते तुमची जी काही सम इश्युर्ड असते तेवढंच तुम्ही जर थ्रू आउट द पॉलिसीच्या टर्म मध्ये बघितला तर तेवढाच तुमचा काय असतो? प्रीमियम असतो. फ्रेंड्स, LICने या प्लॅन मध्ये कस्टमरला 25% पर्यंत डिस्काउंट दिली आहे. याचा अर्थ काय? तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर या प्लॅनची जी सम इश्युर्ड आहे, तर सपोज फॉर एक्झाम्पल या प्लॅनची 75,000 सम इश्युर्ड आहे, 75,000 सम इश्युर्ड आहे. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलात, मायन्युटली जर बघितलात तर पूर्ण पॉलिसीच्या थ्रू आउट टर्म मध्ये तो व्यक्ती सपोज 20 वर्षाची टर्म घेतली मॅक्सिमम, तर त्याच्यामध्ये 25% जी काही सम इश्युर्ड तुमची आहे 75,000 सम इश्युर्ड, त्याच्या 25% कमी प्रीमियम भरतो. म्हणजे या प्लॅनला सम इश्युर्ड पेक्षा काय आहे? या प्लॅनला सम इश्युर्ड पेक्षा
कमी आपण प्रीमियम भरतो, म्हणजेच या प्लॅनला 25% डिस्काउंट असलेला प्लॅन आहे फ्रेंड्स. 25% डिस्काउंटने हा प्लॅन आपल्याला अवेलेबल आहे. म्हणून फ्रेंड्स तुम्हाला मी या प्लॅनच्या एक जे काही कन्सेप्ट आहे यातला एक डायलॉग दिला होता की तुम्हाला 25% डिस्काउंट जर गव्हर्नमेंट सबसिडी प्रमाणे मिळाला तर आवडेल का? तुम्हाला 25% पर्यंत डिस्काउंट गव्हर्नमेंट सबसिडी प्रमाणे मिळाला तर आवडेल का? थोडक्यात फ्रेंड्स तुम्ही या पद्धतीने सांगू शकता कस्टमरकडे की गव्हर्नमेंटने या प्लॅनला स्पेशल सबसिडी दिली आहे आणि ती 25% पर्यंत दिलेली आहे गव्हर्नमेंट सबसिडी. म्हणजे 25% पर्यंतच्या गव्हर्नमेंट सबसिडीचा एक कॉन्सेप्ट आमच्याकडे अवेलेबल आहे. जस्ट त्याची तुम्हाला मला माहिती द्यायची आहे. फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला प्रत्येक मीटिंगला तुम्हाला एक वेगवेगळ्या कॉन्सेप्ट, वेगवेगळे डायलॉग, प्रत्येक प्लॅन हा ऍज इट इज आपल्याला अवेलेबल आहे. प्लॅनचे फीचर्स आपल्याला अवेलेबल आहेत, पण प्रत्येक ऍडवायझर ने तो कसा विकायचा, सेलरच्या काही सेलिंग क्वालिटीज असल्या पाहिजेत वेगवेगळ्या. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक प्लॅनचा एक वेगळा डायलॉग मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. सो मी आजच्या मीटिंगचा पॉवरफुल कन्सेप्ट मधला एक डायलॉग दिला होता की तुम्हाला 25% पर्यंत डिस्काउंट मिळाला, गव्हर्नमेंट सबसिडी प्रमाणे मिळाला तर आवडेल का? दिस इज युअर पंच लाईन. कस्टमरकडे हा तुमचा काय असला पाहिजे, दिस इज युअर पंच लाईन. ही तुम्हाला पहिला तुमचा डायलॉग असेल ओपन करण्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, तुम्ही जर कस्टमरला सांगितलं की तुम्हाला 25% गव्हर्नमेंटच्या सबसिडीने एक कॉन्सेप्ट अवेलेबल आहे असं जर सांगितलं तर तो तुमची कॉन्सेप्ट ऐकायला त्याचे कान टवकारणार. तुमच्या बोलण्यातून जर त्याला LIC पॉलिसी हे नॉर्मल एजंट प्रमाणे जर शब्द आढळले तर कदाचित त्याचा तुम्हाला तुमच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट तयार होणार नाही. सो तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोललं पाहिजे जो तो तुम्हाला ऐकायला भाग पडला पाहिजे. सो तुम्ही त्याला तुमचं ऐकून घ्यायला भाग पडण्यासाठी कन्सेप्ट हा एकमेव मार्ग आहे की ज्या पद्धतीने तुम्ही त्याला तुमचं ऐकण्यासाठी भाग पडू शकता. सो फ्रेंड्स, मी पहिला कन्सेप्ट तुम्हाला सांगितला होता की तुम्हाला 25% डिस्काउंट गव्हर्नमेंट सबसिडी प्रमाणे मिळाला तर आवडेल का? तुम्हाला समजलं असेल. या प्लॅनला जी सम इश्यूड आहे 25% डिस्काउंट म्हणजे तुम्हाला समजलं असेल डिस्काउंट सम इश्यूड वर आहे. म्हणजे सम इश्यू इतर प्लॅनला जेवढी सम इश्यूड आहे तेवढाच प्रीमियम भरतो, पण या प्लॅनला सम इश्यूडच्या 25 25% पर्यंत जेवढी टर्म तुमची जास्ती आहे तेवढं तुम्हाला मॅक्झिमम 25% पर्यंत डिस्काउंट मिळतो. तुम्ही प्लॅनचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. देन नेक्स्ट आपण पॉइंट कडे फ्रेंड्स या ठिकाणी आपण बघूया. मी तुम्हाला फ्रेंड्स आजच्या मीटिंगचा एक आणखीन एक वेगळा पॉइंट सांगितला होता. मीटिंगच्या आपल्या अजेंडामध्ये एक वेगळी कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितली होती. काय एक डायलॉग काय सांगितलं होता फ्रेंड्स की आपल्याला फक्त 8 रुपये बचतीमध्ये जर 1 लाख रुपयाची जर मॅच्युरिटी मिळाली व त्यासोबत 1.5 लाख 1,50,000चं विमा संरक्षण मिळालं तर कसं वाटेल? कुठल्याही व्यक्तीला, जो गरीबातला गरीब माणूस आहे फ्रेंड्स, हा मी तुम्हाला जो डायलॉग सांगितला हा श्रीमंत वर्गासाठी असलेला डायलॉग नाहीये. हा डायलॉग गरीब व्यक्तींसाठी असलेला, एक मिडल क्लास फॅमिलीसाठी असलेला, तिथे एंट्री करण्यासाठी असलेला डायलॉग आहे. फ्रेंड्स, मला याचा आनंद आहे की मी तुम्हाला मागच्या मीटिंगला आपले वाडकर जी असतील, आपले बरेच ऍडवायझर्स असतील, यांनी जो मी एंडोमेंट प्लॅनची जी कन्सेप्ट दिली होती, जी 10 रुपयाची जी कन्सेप्ट दिली होती की 10 रुपयामध्ये 5.5 लाख रुपये तुम्हाला मिळणार, ही कॉन्सेप्ट फार चांगली चालली आणि त्याचा बऱ्याच ऍडवायझर्सने फायदा पण करून घेतला. सो फ्रेंड्स, मला याचा खरंच आनंद वाटतो की आपले ऍडवायझर्स, मी जे काही आपल्या प्रत्येक फ्रायडे मीटिंगला जे कन्सेप्ट देतोय त्याचा चांगला वापर करून घेत आहेत. सो फ्रेंड्स, थँक्यू वन्स अगेन. ही जी कॉन्सेप्ट आहे फ्रेंड्स, मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर डायलॉग दिसतोय बघा की मेवा 1 लाख रुपये एक रकमी मॅच्युरिटी प्लस मोफत 1,50,000 चे विमा संरक्षण, 1.5 लाखाचं विमा संरक्षण फक्त 8 रुपये बचतीमध्ये. बचत किती रुपये करायची? 8 रुपये. साहजिक आहे ही बचत प्रति दिवशी असणार. फ्रेंड्स, कोणालाही तुम्ही सांगितलं की तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार, फक्त 8 रुपये बचत करायचे, ज्याची इच्छा नाहीये इन्व्हेस्ट करायची सुद्धा, तो सुद्धा तुमच्याकडे लक्षपूर्वक ऐकणार. आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला हेही सांगेन की
हा प्लान जो आहे हा एंट्री प्लान म्हणून यूज करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही हा 8 रुपयाचा प्लान विका म्हणून. मी तुम्हाला याच्यासाठी सांगेन, हा 8 रुपयाचा जो आहे तो त्याच्या मनामध्ये क्युरिओसिटी, तुमच्याबद्दल क्युरिओसिटी निर्माण करण्यासाठी, की बाबा या ठिकाणी महेश कुमार चव्हाण जे आहेत, बांदेलकरजी आहेत, तर बांदेलकरजींकडे काहीतरी वेगळं, बांदेलकरजींनी कस्टमरला असं काहीतरी वेगळं सांगितलं या डायलॉगच्या माध्यमातून की त्याने तुम्हाला एंट्री दिली पाहिजे. मग एंट्री दिल्यानंतर तुम्ही त्याला ही कॉन्सेप्ट सांगू शकता आणि त्याच्याच सोबत बाकीच्याही कॉन्सेप्ट त्याच्याशी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फ्रेंड्स डिस्कस करू शकता. देन फ्रेंड्स कॉन्सेप्ट काय आपण बघूया. मेवा 1,50,000 एक रकमी मॅच्युरिटी प्लस मोफत 1.5 लाखचे विमा संरक्षण फक्त 8 रुपयाच्या बचतीमध्ये. फ्रेंड्स मी पहिल्यांदा सांगितलं हा आम आदमी प्लान आहे, म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा हा प्लान मिळतो. आता फ्रेंड्स या प्लानला तुम्ही बघितलं असेल की या प्लानला जी मॅच्युरिटी आहे, मॅक्झिमम मॅच्युरिटीची जी टर्म आहे, मॅक्झिमम टर्म या प्लॅनला किती आहे तुम्हाला माहिती आहे, 20 वर्ष. मी या ठिकाणी 20 वर्षाची टर्म वापरली. मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी प्लॅन दाखवला 943 आणि आपला जी टर्म आहे 20 इयर्स आणि मोड इयरली या ठिकाणी घेतलाय. सम इश्यूड किती घेतली 75,000. या प्लॅनला मिनिमम सम इश्यूड किती आहे 75,000 आहे मिनिमम सम इश्यूड आणि मॅक्झिमम टर्म किती आहे 20 आहे. हा प्लॅन मिनिमम सम इश्यूड आणि मॅक्झिमम टर्मचा घेतला तर 8 रुपये दिवसाला प्रीमियम पडतो. म्हणजे 8 रुपये दिवसाला प्रीमियम पडणार, 20 वर्ष तो व्यक्ती प्रीमियम भरणार, 20 वर्षानंतर त्या व्यक्तीला मॅच्युरिटी किती लाख रुपये मिळणार 1 लाख प्लस मॅच्युरिटी या ठिकाणी त्याला मिळणार. प्लस त्याला नॅचरल इन्शुरन्स किती मिळणार 75,000. ऍक्सिडेंटल किती मिळणार मी सांगितलं तुम्हाला डबल 1.5 लाखाचं कव्हर मिळणार. फ्रेंड्स या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर या ठिकाणी कोटेशन दिसतंय. मी तुम्हाला पाहिजे तर झूम करतो या ठिकाणी तुम्हाला म्हणजे व्यवस्थित पद्धतीने आणि फ्रेंड्स दिसेल. या ठिकाणी कोटेशन मध्ये दिसतंय बघा फ्रेंड्स की 30 वर्षाचा व्यक्ती आहे आणि 2020 हे साल आहे आताचं. सम इश्यूड किती आहे बघा. पहिली 5 वर्ष मी तुम्हाला काय सांगितली फक्त सम इश्यूड मिळणार. 8 रुपये दिवसाला प्रीमियम पडतो म्हणजे इयरली प्रीमियम किती पडतो बघा या ठिकाणी फ्रेंड्स 30 वर्षाच्या व्यक्तीला 2,896 रुपये पहिल्या वर्षी पडतो आणि दुसऱ्या वर्षीपासून 2,833 प्रीमियम पडतो. पहिली 5 वर्ष 75,000 नॅचरल, ऍक्सिडेंटल किती मी सांगितलं 1.5 लाख या ठिकाणी मिळणार. नंतर त्याच्यामध्ये रॉयल्टी ऍडिशन ऍड होत जाणार आणि दरवर्षी तुमचं इन्शुरन्स कव्हर काय होत चाललंय बघा बोनस ऍड होत चालल्यामुळे रॉयल्टी ऍडिशन ऍड होत चालल्यामुळे वाढत चालला आणि या पद्धतीने तुमचं इन्शुरन्स कव्हर जे 75,000 ने स्टार्ट झालं ते 1 लाखापर्यंत केलं आणि ऍक्सिडेंटल 1.5 लाखाने जे स्टार्ट झालं ते 1,80,000 पर्यंत केलं आणि मॅच्युरिटीला 20 वर्षांनी मॅच्युरिटी किती लाख रुपये मिळते बघा 1,05,000 रुपये त्याला मॅच्युरिटी मिळते आणि तो व्यक्ती 56,723 रुपये 56,723 भरतो आणि 1,05,000 ची त्याला मॅच्युरिटी मिळते. फ्रेंड्स या पद्धतीने 20 वर्षामध्ये त्याला या ठिकाणी आपली कन्सेप्ट जी आहे की 20 वर्षानंतर 1 लाख रुपयाची मॅच्युरिटी मिळते, 1.5 लाखाचं इन्शुरन्स कव्हर, 1.5 लाखाचं इन्शुरन्स नॅचरल 75,000 आहे, ऍक्सिडेंटल किती आहे 1,50,000. सो फ्रेंड्स 1.5 लाखाचं त्याला इन्शुरन्स कव्हर एलआयसी देणार ऍक्सिडेंटल ते या ठिकाणी त्याला फ्री मिळणार आणि हे मिळून सुद्धा त्याला 1 लाख रुपये मॅच्युरिटी मिळणार. हे फक्त 8 रुपये बचतीमध्ये फ्रेंड्स या ठिकाणी मिळणार. 8 रुपये बचत दिवसाला म्हणजे फ्रेंड्स या ठिकाणी 30 वर्षाच्या माणसाला या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते 247 म्हणजे 247 रुपये दिवसाला प्रीमियम 247 रुपये 247 मंथली प्रीमियम पडतो. क्वार्टरली पडतो 739, हाफ इयरली पडतो 1463 आणि इयरली पडतो 3896. फ्रेंड्स 3,000 रुपये इयरलीच्या आत प्रीमियम देणारा हा सुंदर प्लॅन आहे. म्हणजेच महिन्याला 250 रुपयापेक्षाही हा फ्रेंड्स 30 वर्षाच्या माणसाला 247 आहे. हा प्लॅन 8 वर्षापासूनच्या मुलांना तुम्ही देऊ शकता. 240 रुपये मंथली पासून प्लॅन अवेलेबल आहे. फ्रेंड्स हा प्लॅन याच्यासाठीच आम आदमी या प्लॅनला नाव दिलेलं आहे. याचं कारण हे आहे की हा प्लॅन कमीत कमी इन्कम ग्रुपच्या माणसांना सुद्धा एलआयसीने अवेलेबल करून दिलाय आणि कमीत कमी रकमेमध्ये हा प्लॅन घेता येतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला इन्शुरन्सची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी एलआयसीने हा जो प्लॅन आहे आधार स्तंभ आणि आधारशिला हा प्लॅन एलआयसीने लॉन्च केलाय. मी हा जो 8 रुपयाचा कन्सेप्ट आहे हे एक उदाहरण कन्सेप्ट तुमच्या समोर मांडलेला आहे. सो आपण या पद्धतीने
वेगवेगळ्या पद्धतीने कन्सेप्ट तयार करू शकता. 60 रुपयाची कन्सेप्ट आजचा जो दुसरा कन्सेप्ट आहे तुम्ही या ठिकाणी फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या समोर मांडलेला आहे. फ्रेंड्स तिसरा जो आहे कन्सेप्ट या ठिकाणी मी तुमच्या समोर ठेवतोय तो म्हणजे एक डायलॉग आपल्याला दिला होता. तुम्हाला माहिती असेल की आजच्या मीटिंगचा तिसरा डायलॉग मी तुम्हाला तुमच्या मेसेजमध्ये दिलाय की आधार कार्ड धारकांना भारत सरकारच्या खात्रीने 4 लाख रुपये मिळणार आहेत, ते आपण बुक केले आहेत का? डायलॉग काय होता? आधार कार्ड धारकांना म्हणजे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशा व्यक्तींना, पाहिजे ते लिहून घ्या, मेसेज तुमच्या मोबाईल मध्ये पण आहे. आधार कार्ड धारकांना भारत सरकारच्या खात्रीने 4 लाख रुपये मिळणार आहेत, ते आपण बुक केले आहेत का? बरोबर आहे फ्रेंड्स. आता मला एक सांगा की आधार कार्ड धारकांना 4 लाख रुपये गव्हर्नमेंट कडे मिळणार आहेत, ते तुम्ही बुक केले आहेत का? फ्रेंड्स मला एक सांगा, तुमच्या समोर येणाऱ्या कुठल्याही माणसाला हा डायलॉग तुम्ही बोलू शकता की नाही बोलू शकत? बरं, आता या तुमच्या डायलॉग मधनं तुम्ही कुठेही LIC पॉलिसी शब्द उच्चारलाय का? अजिबात नाही उच्चारलाय. या ठिकाणी महेश कुमार चव्हाण जे आहेत आजच्या सेशन मध्ये, महेश कुमार चव्हाण जे ऐकतायत, महेश कुमार चव्हाण जी ही जी कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्ट मध्ये ते मास्टर आहे. त्यांनी आतापर्यंत भरपूर कॉन्सेप्ट या ज्या सेल केलेल्या आहेत आणि आता मी मीटिंगच्या स्टार्टिंगला पण सांगितलं की त्यांनी हा जो प्लान आहे आज जो मी म्हटलं तुम्हाला कॉम्पिटिशन फायनल पंच आहे, ते पहिल्या लेवलला आज त्यांनी एका कुटुंबातल्या 4 पॉलिसी कंप्लीट केल्या आणि पहिल्या लेवलला 400 रुपये कॅश प्राइजला क्वालिफाय पण झाले. फ्रेंड्स मला महत्वाची गोष्ट हीच सांगायची आहे तुम्हाला की हा जो प्लान आहे, हा प्लान याच्यासाठीच लोकांपर्यंत घेऊन चला की तुम्ही त्यांना 4 लाख रुपये द्यायला जाताय आणि द्यायला जाताना सुद्धा तुम्ही त्यांना सांगताय की तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनं तुम्हाला 4 लाख रुपये मिळणार आहेत, ते तुम्ही बुक केले आहेत का? फ्रेंड्स कुठलाही व्यक्ती जो गरीबातला गरीब असेल तो सुद्धा तुम्हाला सांगणार नाही काय आहे ते सांगा. अनमारे मॅडम या ठिकाणी आहेत, अनमारे मॅडमने सुद्धा या आम आदमी आधार पॅकेजवर चांगलं काम केलंय. बरेच आहेत, बांदेरकर जी आहेत, बरेच आपले मी सांगितलं ना आपले 99% ऍडवायझर्सनी आपला हा जो प्लान आहे आधारचा प्लान सेल केलेला आहे आणि फार सुंदर प्लान आहे. हा डायलॉग मी तुम्हाला याच्या आधी पण दिला होता ज्यावेळी हा प्लान मी ही कन्सेप्ट जी आता तुमच्या स्क्रीनवर आहे आम आदमी का आधार पॅकेज 1 ही जेव्हा मी लॉन्च केली होती त्यावेळी हा डायलॉग दिला होता की भारत सरकारकडून तुमच्याकडे आधार कार्ड होल्डर्सना 4 लाख रुपये मिळणार आहेत, ते तुम्ही बुक केले आहेत का? बरोबर आहे फ्रेंड्स. हा डायलॉग बोलल्यानंतर कोणीही तुम्हाला एंट्री देणार काय आहे ते विचारण्यासाठी. सो हे विचार एंट्री दिल्यानंतर तुम्ही ही कन्सेप्ट त्याच्यासमोर मांडू शकता की आम आदमी का हा आधारचाच प्लान आहे, आम आदमी का आधार पॅकेज. आणि या प्लान मध्ये एक खासियत आहे आम आदमी का आधार पॅकेज 1 मध्ये की मी तुम्हाला म्हटलं होतं की हा प्लान एका व्यक्तीला मॅक्झिमम आधारचा प्लान किती लाखाचा मिळतो? 3 लाखाचा मिळतो. या कॉन्सेप्ट मध्ये 75,000 सम एश्युअर्डचे किती प्लान दिले आहेत? 4 प्लान दिले आहेत. 75,000 सम एश्युअर्डचे 4 प्लान आहेत, त्यामुळे 75,000 गुणिले 4 म्हणजे 3 लाखाची सम एश्युअर्ड कव्हर केली आहे. म्हणजे एकदा एखाद्या व्यक्तीने हा पॅकेज घेतला की त्याला दुसरा कोणताही LICचा एजंट आधारची पॉलिसी विकू शकत नाही, कारण आधार प्लान एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये मिनिमम 75,000 आणि मॅक्झिमम 3 लाखाचा मिळतो. एक तुम्हाला आणखीन एक माहितीसाठी सांगतो की एखाद्याने आधार प्लान विकलेला असेल, एखाद्या एजंटने तुम्ही जायच्या आधी आधार प्लान सेल केलेला असेल, ओके, आणि तुम्ही जर त्याच्याकडे गेलात आणि ही फुल आधारची पॅकेज त्याला द्यायचा प्रयत्न केला तर कदाचित जाणार नाही, कारण त्याने किती सम एश्युअर्ड जुन्या ऍडवायझरने दिली आहे त्याप्रमाणे ते ठरलेलं असेल. त्याच्यामुळे मिनिमम सम एश्युअर्ड जी आहे, एक मिनिट हा, त्याच्यामुळे मिनिमम जी सम एश्युअर्ड आहे ही 75,000 आहे आणि मॅक्झिमम सम एश्युअर्ड जी आहे ती किती आहे? 3 लाख आहे. आणि हा आम आदमी आधार पॅकेज 1 मध्ये जे 4 लाख रुपये पार्टीला मिळतात ते 4 लाख रुपये तुम्ही जे त्याला देणार त्यातनं त्याचा आधारचं मॅक्झिमम त्याला बजेट तुम्ही कव्हर करणार. बरं, आता ही जी 4 लाख आपण त्याला ऑफर करण्यासाठी कस्टमरला जातोय त्याची क्युरिओसिटी आपण निर्माण केली. एखाद्या व्यक्ती आपल्याला बाहेर भेटला त्याची क्युरिओसिटी निर्माण केली की आधार कार्ड तुमच्याकडे आहे का? तो म्हणाला हो. दुसरा प्रश्न, दुसरं त्याला सांगितलं तुम्ही आधार कार्ड तुमच्याकडे आहे म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनं तुम्हाला 4 लाख रुपये मिळणार आहेत, तुम्ही बुक केले आहेत का? तो येस किंवा नो म्हणेल. येस म्हणाला ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी तेच तुम्हाला मला विचारायचं होतं, काही प्रॉब्लेम नाही, थँक्यू. नो म्हणाला त्याला म्हणाल काय आहे ते?
येस, तुम्हाला मी त्याची डिटेल इन्फॉर्मेशन सांगेन. एक तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या घरी भेटू शकतो, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या घरी आपण हस्बंड वाईफ दोघे जण भेटू शकतो. तुम्हाला 4 लाख रुपये मिळणार. कुठेही LIC पॉलिसी शब्द उच्चारायची गरज नाही. गेल्यानंतर तुम्ही या पद्धतीने त्याला प्रेझेंट करू शकता. आम आदमी का आधार पॅकेज स्क्रीनवर आहे. याच्यामध्ये प्रीमियम किती पडतो तुमच्या समोर आहे, 43 रुपीज पर डे पडतो. म्हणजेच महिन्याला किती प्रीमियम पडतो, 1300 रुपये, 1300 पडतो. कन्सेप्ट काय आहे, 4 लाख रुपये मिळतात. 15व्या वर्षी जवळपास 1 लाख रुपये मिळतात. 16व्या वर्षी परत 1 लाख रुपये मिळतात जवळपास. 17व्या वर्षी जवळपास 1 लाख रुपये मिळतात. 18व्या वर्षी जवळपास 1 लाख रुपये मिळतात. ऑन अन ऍव्हरेज अप्रॉक्सिमेटली सध्याच्या बोनस रेट प्रमाणे हे आहेत. बोनस रेट आणखी वाढतो LICचा. सो 4 लाख प्लस रक्कम त्या व्यक्तीला गॅरंटेड या ठिकाणी मिळणार. 15 वर्ष तो व्यक्ती 1300 रुपये दर महिन्याला भरणार. 15 वर्ष भरणार. हा प्लॅन किती एज ग्रुप साठी अवेलेबल आहे तुम्हाला माहिती आहे, 8 वर्षापासून 52 वर्षापर्यंत आहे. ही कन्सेप्ट ऍज इट इज 4 पॉलिसीची. प्लॅन 55 पर्यंत अवेलेबल आहे, पण आम आदमी का आधार पॅकेज हा 52 पर्यंत अवेलेबल आहे. कारण आम्हाला 70च्या पुढे त्याला मॅच्युरिटी देता येत नाही, त्याच्यामुळे 52 पर्यंत अवेलेबल आहे. सो 8 पासून 50 पर्यंत फ्रेंड्स हा प्लॅन देऊ शकता. 4 लाख रुपये मिळणार. फक्त 1300 रुपये गव्हर्नमेंटकडे तुम्हाला सेव्हिंग करायचे आहेत, म्हणजे फक्त 43 रुपये दिवसाला. फ्रेंड्स, प्रीमियम सांगताना त्याच्या आधी फक्त शब्द वापरा. त्याला ऐकायला छोटं वाटणार, त्याला वाटणार ठीक आहे की आलमारी मॅडम ठीक आहे 1300 रुपये महिन्याला मी इझिली सेव्हिंग करू शकतो जर 4 लाख रुपये मिळणार आहेत. फ्रेंड्स, आणखीन एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी सांगेन की हे जे 4 लाख रुपये मिळणार आहेत ना, हे त्याच्या नीडला, त्याची जी काही गरज आहे, त्याला मुलं आहेत किंवा त्याची इतर काही गरज आहे, तर त्याला त्या ठिकाणी फिट करण्याचा प्रयत्न करा. मी या ठिकाणी वरती टॅगलाईन दिली आहे बघा, गेट 4 लाख रुपीज अप्रॉक्सिमेटली रेग्युलर फंड और चाइल्ड एज्युकेशन फंड फ्रॉम 15 इयर टू 18 इयर. 15 वर्षापासून किती वर्षापर्यंत, 18 वर्षापर्यंत चाइल्ड एज्युकेशन साठी तुम्हाला मिळणार. आजपासून 15, 16, 17, 18 दर वर्षाला 1-1 लाख रुपये मिळणार. 4 लाख रुपये तुम्हाला मिळणार. सपोज त्याला मुलं नसतील तर एक रेग्युलर फंड शब्द वापरा. कुठेतरी त्याची नीडशी कनेक्ट करा. सपोज न्यूली मॅरिड कपल आहे तर त्यांना सांगा गव्हर्नमेंट कडनं जे नवीन कपल्स आहेत त्यांना एक रेग्युलर फंड मिळण्यासाठी म्हणून 4 लाख रुपयाची आधार कार्ड धारकांसाठीच फक्त एक योजना आहे. त्याची जस्ट तुम्हाला ते तुम्ही बुक केला आहे का. सो फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 4 लाख रुपये जे देताय तो कशासाठी तरी नीडशी कनेक्ट केलं की त्याला पण ते चांगलं वाटतं. सो तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही कसं देणार हे तुम्ही ज्यावेळी करत जाल त्यावेळी तुम्हाला आणखीन खुलत जाईल. सो मी नेहमी सांगतो की आपण कोणीही तुम्हाला यस म्हटलं किंवा नो म्हटलं, यस म्हटलं तुम्ही जिंकता, नो म्हटलं तुम्ही तिकडे शिकता. लक्षात ठेवा, कधी या प्रोफेशन मध्ये फेल्युअर येत नाही आपल्याला, कारण आपला लॉस काहीच नाहीये. लॉस असेल तर तो कस्टमरचा आहे. लक्षात ठेवा, आज तुम्ही त्याला सांगायला गेला त्याने नाही घेतलं तर उद्या सगळे त्याला काय झालं, इन्शुरन्स कव्हर तर मिळणारच आहे आणि आपण काही नाही झालं तरी 4 लाख रुपये तर देणार आहोत. म्हणजे लॉस त्याचा झाला. आपण आपली प्रॅक्टिस होते, ज्यावेळी एखाद्या कस्टमरने नाही घेतलं त्यावेळी आपली प्रॅक्टिस होते, झालं तर आपण जिंकतो. त्याचाही फायदा आहे आणि आपलाही फायदा आहे. ओके फ्रेंड्स, सो आम आदमी का आधार पॅकेज कॉन्सेप्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली आहे. या पॅकेज मध्ये खाली बघा, इन्शुरन्स कव्हर 3 लाखाचं नॅचरल कव्हर आहे आणि 6 लाखाचं ऍक्सिडेंटल आहे, ज्याच्यात आधारचं पूर्ण लिमिट कव्हर केलंय आणि 4 प्लान्स या ठिकाणी दिलाय. इथे फक्त नंबर 843 आहेत ना, ते 943 आहेत, बाकी काही फरक या ठिकाणी नाहीये. सो फ्रेंड्स, हे जे पॅकेज आहे हे आज मुद्दाम मी या ठिकाणी वापरलं कारण LICने जी फायनल पुश कॉम्पिटिशन आणली आहे त्याच्यामध्ये 4 पॉलिसीला किती रुपये दिले आहेत, 400 रुपये दिले आहेत. म्हणजे पर पॉलिसीला किती रुपये मिळत आहेत, 100 रुपये मिळत आहेत. मिनिमम त्याची जी कंडिशन आहे 4 पॉलिसी पासून सुरुवात होते. सो तुम्ही आम आदमी आधार पॅकेज, जसं महेश कुमार चव्हाण याच्यावर काम करतात, बरेच ऍडवायझर्स काम करतात. सो या कॉन्सेप्टवर काम केलात ना की तुम्हाला जेवढे आम आदमी आधार पॅकेज 1 सेल करत जाल तेवढे 400 रुपये पर सेट मागे मिळत जाणार. ते महेश कुमार चव्हाणजी काय करतात, हजबंड आणि वाईफला सुद्धा देतात. मी लास्ट 2 मीटिंग पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी एका फॅमिलीतनं 8 पॉलिसी उचलल्या. हजबंडला आम आदमी आधार पॅकेज 4 पॉलिसी दिल्या, वाईफला 4 दिल्या. म्हणजे त्या कुटुंबाला, त्या हजबंड वाईफला इथून पुढे कोणीही आधार प्लॅन देऊ शकणार नाही. इतर प्लॅन सेल करेल कारण आधार मॅक्झिमम लिमिट त्यांनी त्याचं कम्प्लीट करून टाकलं. सो प्रयत्न करा प्रत्येक कुटुंबामध्ये हे पॅकेज सेल करायला आणि त्याचं लिमिट संपवायला, म्हणजे दुसरा एजंट त्याच्यापर्यंत हा प्लॅन विकायला जाणार नाही. देन नेक्स्ट फ्रेंड्स, आम आदमी आधार पॅकेज 1 बघितलं, बरोबर आहे. देन आम आदमी आधार पॅकेज 2 तुम्हाला माहिती आहे, जिथे 1300 रुपये मंथलीचा प्रीमियम होता तिथे 600 रुपये मंथली प्रीमियम आहे.
तिथे 15 वर्ष भरायचे होते, इकडे 17 वर्ष भरायचे. आम आदमी आधार पॅकेजला 4 लाख रुपये मिळत होते, इकडे किती लाख रुपये मिळतात? 2 लाख रुपये मिळतात. हा सुद्धा पॅकेज 8 वर्षापासून ते 52 वर्षापर्यंत अवेलेबल आहे. आणि याला निम्म इन्शुरन्स कव्हर आहे, तिथे 3 लाखाचा आहे आणि 6 लाखाचा आहे, इकडे 1.5 लाखाचा आहे आणि 3 लाखाचा ऍक्सिडेंटल. 2 पॉलिसीचं पॅकेज आहे. आम आदमी आधार पॅकेज 1 4 पॉलिसीचं, आम आदमी आधार पॅकेज 2 2 पॉलिसीचं. सो आज या पॅकेजवर सुद्धा माझ्या बऱ्याच ऍडवायझरनी फार चांगलं काम केलं, आम आदमी आधार पॅकेज 1 आणि 2. कारण आज 600 रुपये दिवसाला, 600 रुपये महिन्याला इझिली कोणी सेव्हिंग करू शकतो, बरोबर आहे. सो जो गरीबातला गरीब माणूस आहे तो सुद्धा 600 रुपये करू शकतो. आणि प्रत्येक व्यक्तीला इन्शुरन्सची गरज असते, तो सुद्धा फुलफिल होते. आणि प्रत्येकाला लमसम रकमेची पण गरज असते, तिथे ती पण या ठिकाणी 2 लाख 4 लाख रुपये मिळतात. सो मी सर म्हणेन की आम आदमी आधार पॅकेज हे या फायनल पुश कॉम्पिटिशनसाठी आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला नंबर ऑफ पॉलिसीजवर चांगलं काम करण्यासाठी फार सुंदर कन्सेप्ट आहे. सो आधार प्लॅन या 2 कन्सेप्टच्या माध्यमातून छान आपण चांगल्या पद्धतीने फ्रेंड्स आपण या ठिकाणी विकू शकतो. देन फ्रेंड्स, आम आदमी आधार पॅकेज या ठिकाणी मी डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला डिस्कस केलेला आहे. आजच्या मीटिंगचा नेक्स्ट आपण पॉइंटकडे आपण वळूया, मनी बॅक कॉन्सेप्टवर. पण तत्पूर्वी मी एक गोष्ट करतो की कोणाला काही क्वेरी असेल या आधार पॅकेजवर, कारण आपण मेन पार्ट आजच्या मीटिंगचा कंप्लीट केला, आधार कॉन्सेप्ट डिस्कशन. आता मी तुम्हाला 2 जबरदस्त कॉम्बो देणार आहे, ज्याच्यामध्ये आधार पण असणार आहे. मी आम आदमी आधार पॅकेज तर दिले, त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला 2 कॉम्बो देणार आहे. एक रायटिंग कॉन्सेप्ट देणार आहे इन्शुरन्सची, आणि मी तुम्हाला एक जबरदस्त ऑब्जेक्शन हँडलिंग देणार आहे. पण तत्पूर्वी इथे कोणालाही जर काही क्वेरी असेल, काही विचारायचं असेल आधारच्या प्लॅनच्या संदर्भात, तर तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकता. या ठिकाणी तुम्ही अनम्यूट करून, तुमच्या स्क्रीनवर अनम्यूट करून तुम्ही आधार प्लॅन विषयी मला काही विचारू शकता, जर कोणाला काही क्वेरी असेल तर. मी बऱ्यापैकी सगळ्या कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी काही तुम्हाला क्वेरी असतील, या ठिकाणी आपले बरेच ऍडवायझर्स या ठिकाणी आहेत, कोणाला काही क्वेरी असेल तर आपण या ठिकाणी विचारू शकता. तुमच्या स्क्रीनवर अनम्यूटचा ऑप्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही क्वेरी विचारू शकता काही असेल तर. जर क्वेरी नसतील तर आपण पुढे जाऊया. आहे काही क्वेरी कोणाला? अनमरे मॅडम आहे काही क्वेरी? अविनाशी काही आहे क्वेरी? हा सर, त्याचे सुइसाइडचा जो हे आहे, सुइसाइड काय आहे? हॅलो हॅलो सुसाइड क्लॉज, सुइसाइडचा जो क्लॉज आहे, पण ते सगळ्या पॉलिसी नाही की ह्याच? हो, सगळ्या पॉलिसी, कारण नॉर्मली नव्हता ना पूर्वी. ओके ओके, पूर्वी त्या देत नव्हते ना. हा नाही, आता काय पूर्वी देत नव्हते. नाही, LIC चे खूप पूर्वीचे जे प्लॅन्स आहेत ना, त्याला तुम्ही सांगते ती गोष्ट बरोबर आहे अविनाशजी, की त्या पूर्वी देत नव्हते. पण आता LIC ने काय केलं की LIC ने सांगितलं की पहिल्या वर्षामध्ये सुसाइड, एक पॉलिसी घेतल्यापासून पहिल्या वर्षात सुसाइड केलं त्याने, तर आम्ही इन्शुरन्स नाही देणार, पण भरलेल्या प्रीमियमच्या 80% परत करणार नॉमिनीला. ओके, आणि 1 वर्षानंतर त्याने सुसाइड केलं तरी सुद्धा त्याला इन्शुरन्स कव्हर देणार, LIC नॅचरलचं कव्हर देणार त्याला. हो, पण हे सांगणं किती योग्य, म्हणजे असं मी कशासाठी म्हणतो की जनरल बोलण्याचं. कारण तुमचा चांगला प्रश्न आहे. महत्वाची गोष्ट अविनाशी, कोणाला सांगण्याची गरज नाही, त्यांनी विचारलं तर सांगा हा पॉइंट. आपण म्हणजे आपण जे कॉन्सेप्ट देणार, समजा आता त्याचं प्रिंटआउट काढून देणार, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तर शक्यतो कसं आहे की तो एक हिडन ठेवायचा, म्हणजे झालं तर मग त्याच्या नॉमिनीला सांगता येतील किंवा असं. बरोबर आहे, जनरल सांगता येतं. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा पॉइंट जो आहे हा मी तुम्हाला फक्त सांगितला, तुम्हाला सांगायलाच पाहिजे असातला काही भाग नाही. कस्टमरने तुम्हाला प्रश्न विचारला की अविनाशजी पॉलिसी घेतली, सपोज एखाद्याने म्हणजे मी लास्ट मीटिंग मध्ये पण सांगितलं होतं, लास्ट 2-3 मीटिंग मध्ये शेअर केलं होतं की विदर्भातला शेतकरी आहे आणि विदर्भातल्या शेतकऱ्याने सपोज लोन काढलंय आणि तो म्हणतोय की मी आता LIC ची पॉलिसी घेणार आणि मी सुसाइड करणार, अशी त्याच्या मनात धरून आहे तो. तर शास्त्रीय दृष्ट्या असं मानलं जातं, असं LIC ने धरलेलं आहे की एखाद्याची सुसाइड करण्याची जी काही इच्छा आहे ती 1 वर्षभरच राहते, त्याच्यावरती राहत नाही ती इच्छा. त्याच्यामुळे LIC ने 1 वर्षाचा क्लॉज ठेवलाय.
तो जर सुसाईड करायचा असेल तर लगेच करणार. मग एलआयसी तुम्ही म्हणताय ती बरोबर, पूर्वी देतच नव्हती पण आता देते आहे, कारण नवीन नियमाप्रमाणे आयआरडीने सांगितलं की तुम्ही द्या त्यांना. सो 20% एलआयसी फक्त ठेवते पैसे, 80% त्यांच्या नॉमिनीला देऊन टाकते एका वर्षाच्या काळात, आणि 1 वर्षानंतर फुल देते त्यांना इन्शुरन्स कव्हर. ओके, तो हा पॉइंट मी तुम्हाला माहितीसाठी सांगितला. तुम्ही त्यांना हे करायलाच पाहिजे, सांगायला पाहिजे अशातला काही भाग नाही. कारण तो एक आपला रेपो होता ना, म्हणजे बाबा सुसाईड केलं तर होत नाही. बाकीच्या कशा प्रायव्हेट याच्यामध्ये काही केलं तरी सांगायचं नाही तिथं काय. आता हे आपलं हे होत. अविनाशी एकच मिनिट. ओके, सॉरी फ्रेंड्स, एक व्यक्ती मला सारखे क्लायंट फोन करत होते म्हणून मी त्यांचा फोन रिसीव्ह केला. ओके फ्रेंड्स, अविनाशजी गुड क्वेश्चन. आणि काही नाही ना? नाही. ओके, येस, थँक्यू. आणि कोणाला क्वेरी असेल विचारू शकता फ्रेंड्स. आणि आहे क्वेरी आपल्याला या प्लॅन बद्दल काही आतापर्यंत डिस्कशन केलं त्याबद्दल? ओके फ्रेंड्स, मला असं वाटतं सगळ्यांना प्लॅन डिटेल. सर आणि एक बोला. प्रीमियम वेवर नाही ना, नॉर्मली सगळ्यांना आहेत म्हटलेलं. म्हणजे नाही, नॉर्मली नाहीये, सगळ्या प्लॅन्सना नाहीये अविनाशजी. आता प्रीमियम वेवर बेनिफिट काही प्लॅनच फक्त आता आले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कारण हा 8 वर्षाला द्यायचा आहे ना, म्हणून म्हणतो. हो, पण 8 वर्षाला आहे, पण त्याला प्रीमियम वेवर बेनिफिट नाहीये. प्रीमियम वेवर बेनिफिट जो होता ना, हा पूर्वी फक्त चिल्ड्रन मनी बॅक आणि जीवन तरुणलाच होता. आता जीवन लाभला त्यांनी आणलाय. ओके, पण बाकीच्या सगळ्या प्लॅन्सना नाहीये आणि तो ऑप्शनल आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तरी घेऊ शकता, नाही घेतलं तरी नाही चालू शकतं, पण या प्लॅन घ्यायलाच अवेलेबल नाहीये आपल्याला. तो प्रीमियम वेवर बेनिफिट या प्लॅनला ऑप्शन अवेलेबलच नाहीये. म्हणजे मुळात सॉफ्टवेअर मध्ये येणारच नाहीये. अवेलेबलच नाहीये. प्लॅन देता येतोय आपल्याला मुलांना, पण तो अवेलेबल. ओके, आणि काय आहे क्वेरी? नाही सर, नाही. ओके फ्रेंड्स, थँक्यू अविनाशजी. थँक्यू फ्रेंड्स. नेक्स्ट पॉइंट कडे आपण वळूया आजच्या सेशनच्या. चलो, मी जे तुम्हाला सांगितलं, आजचे 2 जबरदस्त कॉम्बिनेशन्स मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. तुम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला व्हॉट्सअपला पण शेअर केलेले आहेत. एक कॉन्सेप्ट आहे 60 रुपये में 8 मनी बॅक. 60 रुपये में 8 मनी बॅक. 60 रुपयात 8 मनी बॅक. एक डायलॉग, कन्सेप्ट, क्युरिओसिटी निर्माण करायची कस्टमरला. आपलं आता काम एकच आहे, लक्षात ठेवा. पॉलिसी विकणे हे एलआयसी एजंटचं काम नाही फ्रेंड्स, लक्षात ठेवा. पॉलिसी विकणं हे आपलं काम नाही. आपलं काम आहे की आपल्या ज्या काही पॉलिसी आहे त्या कन्सेप्टच्या माध्यमातून कस्टमरची क्युरिओसिटी निर्माण करायची आणि त्याची माहिती द्यायची. ओके फ्रेंड्स, सो आजची क्युरिओसिटीचा जो कॉम्बो आहे तो आहे 60 रुपये में 8 मनी बॅक. 60 रुपयामध्ये 8 वेळा त्याला काय मिळणार? 8 मनी बॅक, म्हणजे 8 वेळा त्याला मनी बॅक मध्ये पैसे मिळणार. आता कसे पैसे मिळणार? तर 5व्या वर्षी त्याला 20,000 रुपये, आज पॉलिसी घेतल्यापासून 5व्या वर्षी 20,000, 10व्या वर्षी परत 20,000 मिळणार, 15व्या वर्षी परत 20,000 मिळणार, 16व्या वर्षी 1,05,000 रुपये त्याला मिळणार, जो 1 लाख रुपये मिळाले. 17व्या वर्षी परत 1 लाख रुपये त्याला मिळणार, 18व्या वर्षी परत 1 लाख रुपये मिळणार, 19व्या वर्षी परत 1 लाख रुपये मिळणार आणि 20व्या वर्षी परत 1 लाख रुपये त्याला मिळणार. सो फ्रेंड्स, या ठिकाणी 5व्या वर्षापासून 20व्या वर्षापर्यंत 8 वेळा त्याला काय मिळतात? पैसे मिळतात. आणि प्रीमियम किती पडतो? 60 रुपये दिवसाला पडतो. म्हणून 60 रुपयात 8 मनी बॅक ही एक कॉन्सेप्ट आहे, हा एक कॉम्बो आहे फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, काय आहे कॉम्बो, काय आहे आपण डिटेल मध्ये या ठिकाणी बघूया. हे मी सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे, त्यामुळे स्क्रीनशॉट काही काढण्याची गरज नाही. फ्रेंड्स, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, मी आणखीन थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित पद्धतीने दिसेल. ओके, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक कोटेशन दिसतंय ज्याच्यामध्ये दर 5-5 वर्षांनी काय मिळत आहेत? मनी बॅकचे पैसे मिळत आहेत. 5व्या वर्षी 20,000 मिळत आहेत. बघा, 30 वर्षाचा व्यक्ती आहे, त्याला 4 लाखाचं कव्हर सुरू झालंय नॅचरल आणि 8 लाखाचं ऍक्सिडेंटल झालंय. दरवर्षी इन्शुरन्स कव्हर त्याचं वाढत चाललंय आणि जे वाढत जाऊन त्याचं 5 लाखापर्यंत इन्शुरन्स कव्हर नॅचरल मध्ये मॅक्झिमम गेलं आणि 9 लाखापर्यंत गेलं आणि नंतर परत कमी होत राहिलं. ओके, या पद्धतीने
30 वर्षाच्या व्यक्तीचा 20 वर्षाचा जर्नी दिलाय, 50 वर्षापर्यंतचा जर्नी दिलाय आणि त्याला 5व्या वर्षी 20,000 मिळाले, 10व्या वर्षी 20,000 मिळाले, 15व्या वर्षी 20,000 मिळाले, 16व्या वर्षी 1,00,000 रुपये मिळाले, 17व्या वर्षी 1,00,000 मिळाले, 18व्या वर्षी 1,00,000 मिळाले, 19व्या वर्षी 1,00,000 मिळाले आणि 20व्या वर्षी 1,00,000 मिळाले. फ्रेंड्स, या ठिकाणी हा जो कॉम्बो वापरलेला आहे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दिलंय. स्क्रीनवर दिसतंय की मंथली प्रीमियम किती दिसतोय बघा, 1877. 60 रुपये दिवसाला म्हणजे महिन्याचा प्रीमियम किती झाला, 6×18 1800 रुपये महिन्याचा प्रीमियम झाला. सो 1877 रुपये या ठिकाणी प्रीमियम आहे. फ्रेंड्स, 60 रुपयाची एक कन्सेप्ट तुम्हाला आठवत असेल, आधार रक्षक गुलदस्ता म्हणून एक कन्सेप्ट मी लॉन्च केली होती. मनी आधार रक्षक गुलदस्ता होती ती 2,500 ची होती आणि आधार रक्षक गुलदस्ता जी होती ती 1800 रुपयाची होती. हा आधार रक्षक गुलदस्ताचा 1800 रुपयाचा कन्सेप्ट आहे थोडक्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला मनी बॅक पण मिळतो दर 5-5 वर्षांनी आणि 15 पासून 20 पर्यंत कंटिन्युअस पैसे मिळत जातात. ओके, 16 पासून 20 पर्यंत 1-1 लाख रुपये आपल्याला मिळत जातात. फ्रेंड्स, हा जो कॉम्बो जो मी तुम्हाला तयार करून दिलाय हा 5 पॉलिसीचा कॉम्बो आहे. पहिला जो प्लॅन आहे 920-20-15 1 लाखाचा मनी बॅक प्लॅन आहे, म्हणजे ज्याला 5-5 वर्षांनी पैसे मिळतात जे आता ना 5, 10, 15, 20 हे या प्लॅनचे मिळतात. दुसरा प्लॅन जो आहे हा प्लॅन मी आधारचा कॉन्सेप्ट वापरला. आधारचा एक प्लॅन 16 घेतला, 17 घेतला, 18 घेतला, 19 घेतला. म्हणजे जे 16, 17, 18, 19 त्याचे 4 वर्ष कंटिन्युअस 1-1 लाख रुपये मिळत आहेत ना, ते आधारच्या प्लॅनचे 1-1 लाख रुपये फ्रेंड्स आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. मग आधारचे 75,000चे 4 प्लॅन आणि मनी बॅकचा 1 लाखाचा. सो या ठिकाणी 3 लाख अधिक 1 लाख 4 लाखाचा नॅचरल कव्हर आणि 8 लाखाचा ऍक्सिडेंटल कव्हर आणि तुमच्या पॉलिसी किती व्यक्तीचे होणार, 5 पॉलिसी. या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी 60 रुपयामध्ये 8 मनी बॅक ही कन्सेप्ट दिली. फ्रेंड्स, मी लास्ट मीटिंगला तुम्हाला ज्यावेळी मनी बॅक डिस्कस केला होता त्यावेळी एक मनी आधार गुलदस्ता म्हणून एक कॉन्सेप्ट दिला होता बघा. सेम त्याच पद्धतीचा आहे, पण त्याच्यामध्ये 65 रुपये प्रीमियम होता आणि ह्याच्यामध्ये 60 रुपये आहे. त्याच्यात 65 का होता सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये आधारचे प्लॅन, ह्याच्यामध्ये आधारचे प्लॅन 16, 17, 18, 19 घेतलेत आणि त्याच्यामध्ये जो ह्याचा प्लॅन आहे आपला आधारचा जो प्लॅन आहे हा 16, 17, 18, 19 ह्याच्यात घेतला आणि त्याच्यात 15, 16, 17, 18 घेतला. त्याच्यामुळे याच्यामध्ये 60 रुपयाचा प्रीमियम पडतोय आणि त्याच्यामध्ये 65 रुपयाचा प्रीमियम पडतो. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाहीये. एक छान कॉन्सेप्ट आहे, 60 रुपये में 8 मनी बॅक. फ्रेंड्स, या ठिकाणी मी कोटेशन पण तुम्हाला दिलंय. तुम्ही या पद्धतीने बी इन्शुअर किंवा लीडर सॉफ्टवेअर किंवा इतर कुठल्याही सॉफ्टवेअर मध्ये या पद्धतीने कोटेशन जनरेट करू शकता. पण मी तुम्हाला कमिट केल्या पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक कॉम्बोचं 1 पेज मध्ये सगळ्या गोष्टी देतो आणि मला बरं वाटतं की माझे प्रत्येक ऍडवायझर्स आहेत ज्यांचे मला फोन येतात, सर तुमचे कॉम्बिनेशन आम्ही कलर प्रिंट घेऊन लॅमिनेशन करून पार्टीला प्रेझेंटेशन करतोय कलर मध्ये आणि ते चांगले इफेक्टिव्ह होत आहे. सो जे करतायत त्यांना मी तर व्हेरी गुड म्हणेन, पण जे त्या पद्धतीने करत नसतील त्यांच्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ह्या ज्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला देतोय, तुम्हाला याची पीडीएफ फाईल येईल, याच्या प्रिंट करून कलर प्रिंट करून लॅमिनेशनने प्रेझेंटेशन कराल तर तुम्हाला आणखीन चांगले इफेक्टिव्ह कस्टमरला प्रेझेंटेशन देऊ शकाल. कारण पहिल्यांदा प्रेझेंटेशन करताना पहिल्यांदा आपण सेल होतो आणि नंतर आपली कॉन्सेप्ट सेल होते फ्रेंड्स. सो कॉन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली की 8 मनी बॅक आपल्याला 60 रुपयामध्ये 8 मनी बॅक. देन मी तुम्हाला दुसरा कॉम्बो आजच्या मीटिंगचा या ठिकाणी शेअर करतोय, सांगतोय. मी तुम्हाला एक कॉम्बो काय दिला होता आपल्या मीटिंगच्या मेसेज मध्ये की गेट ₹27 lakhs बाय जस्ट सेव्हिंग 177 पर डे फॉर 11 years ओनली. फ्रेंड्स, बऱ्याच वेळा आज बांदेरकरजी माझ्या ऑफिसला होते, त्यांच्याशी पण मी डिस्कस केलं होतं की आज आपल्याला बरेचदा क्लायंट सांगतो की इन्व्हेस्ट करायला मी तयार आहे, पण मला ना शॉर्ट टर्म मध्ये काय असेल तर द्या, म्हणजे कमी वर्ष पैसे भरायचे आहेत मला. फ्रेंड्स, एक जबरदस्त कॉन्सेप्ट मी तुमच्या समोर ठेवतोय की जो शॉर्ट टर्म आहे फक्त 11 वर्ष भरायचे. किती वर्ष भरायचे? फक्त 11 वर्ष या प्लॅनचे आपल्याला पैसे भरायचे. आणि या प्लॅन मध्ये जो एक या कॉन्सेप्ट मध्ये एक आपला जबरदस्त प्लॅन आहे जो ऑलरेडी आपण पहिल्यांदा आपल्या या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनच्या मध्ये डिस्कस केला होता, लाभ प्लॅन, तो प्लॅन आहे. आणि आज जो आपला जो आजचा जो सेशनचा जो मेन टॉपिक आहे आधार प्लॅन, या 2 पॉलिसीचं कॉम्बिनेशन आहे. सो 2 पॉलिसीचं कॉम्बिनेशन आहे, पण पैसे मात्र भरायचे आपल्या पॉकेटमधनं 11च वर्ष. आणि बेनिफिट काय मिळणार?
आपण फ्रेंड्स या ठिकाणी बघूया. बचत करे सिर्फ 179 रुपये प्रतिदिन 11 साल के लिए. 179 रुपये प्रतिदिन म्हणजे 179 रुपये दिवसाला सेव्हिंग करायचे. किती वर्ष फक्त सेव्हिंग करायचे? 11 वर्ष फक्त सेव्हिंग करायचे आणि पाय 27 लाख एक मुश्त म्हणजे एक रकमी 27 लाख रुपये. तुम्ही फ्रेंड्स कॅल्क्युलेट करू शकता की 180 रुपये 179 रुपये दिवसाला म्हणजे 180 रुपये गुणिले 30 म्हणजे महिन्याचा येईल आणि गुणिले 11 किती वर्ष किती आपण रक्कम भरतो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि आपल्याला 27 लाखाचा मोठा फंड मिळणार. कसा मिळणार काय मिळणार आपण डिटेलमध्ये फ्रेंड्स या ठिकाणी डिस्कस करूया. या ठिकाणी मी तुमच्यासाठी आणखीन एक याचा कलर ब्राउचर मी तुम्हाला देतोय. LIC प्रेझेंट्स सुपर बचत प्लान पे 5300 पर मंथ 5300 दर महिन्याला म्हणजे सेम 179 पर डे होते म्हणजे 180 रुपये पर डे होते म्हणजेच महिन्याला किती रुपये 5300 पर मंथ. सुपर बचत योजना ही 5300 रुपये दर महिन्याला फक्त 11 वर्ष भरायचे फक्त 11 वर्ष भरायचे आणि किती लाख रुपये मिळणार काय मिळणार त्यांनी सांगितलंय. शॉर्ट प्रीमियम ड्युरेशन फॅमिली सिक्युरिटी कव्हर 12.5 लाख फ्रॉम फर्स्ट डे पहिल्या दिवसापासून 12.5 लाखाचं कव्हर मिळणार त्या व्यक्तीला आणि किती रुपये मॅच्युरिटी मिळणार. गेट मॅच्युरिटी ऑफ 27 lakhs आफ्टर 25 years 25 वर्षांनी 27 लाख रुपयाची मॅच्युरिटी मिळणार. 5300 रुपये फक्त 11 वर्ष भरायचे आणि 25 वर्षांनी 27 लाख रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार. फ्रेंड्स या ठिकाणी सुपर बचत प्लानचं मी तुम्हाला स्क्रीनवर डिटेल प्रेझेंटेशन पण देतोय. सुपर बचत प्लान 36 वर्ष आज एखाद्याचं वय आहे 12.5 लाखाचं त्याला नॅचरल कव्हर त्याचं स्टार्ट झालं बघा आणि 24.5 लाखाचं कव्हर स्टार्ट झालं. हा 36 वर्षाचा जो माणूस आहे हा 5300 रुपयाप्रमाणे फक्त 11 वर्ष भरणार म्हणजे 46 एज पर्यंत भरणार. पुढे त्याला 1 रुपया पण भरावा लागणार नाही आणि बट तरी सुद्धा त्याचं इन्शुरन्स कव्हर बघा 12.5 लाखाचं जे कव्हर आहे ते 27 लाखापर्यंत जाते नॅचरल मध्ये आणि ऍक्सिडेंटल मध्ये 24.5 लाखाचं जे कव्हर आहे ते 37 लाखापर्यंत जाते आणि तो फक्त भरतोय 6,86,447 आणि रिटर्नच्या कॉलम मध्ये 27 लाखाचा ह्यूज फंड फ्रेंड्स मिळतोय म्हणजे जवळपास 728 जवळपास 4 पट काय मिळते त्याने भरलेल्या रकमेच्या 4 पट काय मिळते त्याला मॅच्युरिटी मिळते. 11 वर्ष भरायचे आणि 25 वर्षांनी 27 लाख रुपये त्याला मिळणार. एक जबरदस्त कॉन्सेप्ट आहे जे यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी एक फार सुंदर प्लॅन आहे. डिटेलमध्ये आपण खाली बघूया. मी तुमच्यासाठी आणखीन एक चांगली गोष्ट केली आहे की 1 पेज मध्ये जशी मी लास्ट काही आपल्या सेशन्स नंतर तुम्हाला देतोय की 1 पेज मध्ये या ठिकाणी वरती ब्राउझर त्याच्या खाली ऍक्च्युअल प्रेझेंटेशन या ठिकाणी बघा मी तुम्हाला ऍक्च्युअल बी इन्शुअर मधलं प्रेझेंटेशन पण देतोय. इथे 30 एज ने दिलंय मी तुम्हाला प्रेझेंटेशन. 12.5 लाखाचं आणि 24.5 लाखाचं कव्हर स्टार्ट झालं बघा. दरवर्षी कव्हर अमाऊंट त्याची वाढत गेली. या ठिकाणी अॅन्युअल सेव्हिंग्स मध्ये ग्रॉस मध्ये त्याची अमाऊंट दिसते. आता 11 वर्ष फ्रेंड्स या ठिकाणी 11 वर्ष तुम्हाला 62,000 रक्कम दिसते बघा. तो 11 वर्ष आपल्या पॉकेटमधनं भरणार. त्याच्यानंतर फ्रेंड्स काय केलंय माहितीये LICच्या रिटर्नच्या कॉलम मध्ये तुम्हाला 54,233 दिसत आहेत बघा स्क्रीनवर. 54 मी पाहिजे तर फ्रेंड्स आणखीन झूम करतो. ओके आता तुम्हाला इझिली दिसत असेल मोबाईल स्क्रीनला किंवा लॅपटॉपला. 41 एज पासून त्याला 54,233 रुपीज 5 वर्ष मिळत आहेत बघा सलग. पण त्याला 46,000 भरायचे पण आहेत त्या ठिकाणी. 46,500 रुपये त्याला त्या ठिकाणी भरायचे आहेत आणि त्याला 54,000 रुपये मिळत आहेत. सो त्याला आपल्या पॉकेटमधनं काही भरायचे नाही आहेत. लाभची जी 11 वर्षाची जी टर्म घेतली आहे त्या लाभचा जो सॉरी फ्रेंड्स आधारचा जो प्लान आहे आपला आज आपण डिस्कस केला तो आधारचा 11 वर्ष टर्म आपण घेऊ शकतो. 11 वर्ष टर्म घेऊन त्याची जी मॅच्युरिटी मिळणार आहे ती 5 वर्ष सेटलमेंटने घेतोय. ती आपल्याला आपल्या हातात घ्यायची नाहीये. त्याने उरलेल्या 5 वर्षाचे प्रीमियम भरून टाकायचे. 54,000 मधनं 46,000 रुपये 46,500 रुपये इझिली कोणी भरू शकतं म्हणजे त्याच्या हातातही थोडी रक्कम राहणार आणि तिथून पुढे काही भरायचीच नाहीये. आणि 55व्या वर्षी 30 वर्षाचा माणूस आहे 25 वर्षांनी म्हणजे त्या 55 एजला त्याला 27 लाख रुपयाची रक्कम मिळणार. फ्रेंड्स या ठिकाणी छानपैकी कॉन्सेप्ट आहे. तुम्ही बघितलं असेल की जवळपास 7 लाख रुपये रक्कम भरून इथे 9,18,000 दिसते पण ती 46
1000 आपण या ठिकाणी जे आहे ते आपल्या खिशातनं भरणार नाही आहोत. सो वरच्या कन्सेप्ट प्रमाणे तुम्ही जर बघितलं असेल ते जवळपास किती रक्कम या ठिकाणी भरतोय, 6,86,000, जवळपास 7 लाख रुपयाची रक्कम तो व्यक्ती भरतो आणि त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी 27 लाख रुपये रक्कम त्याला मॅच्युरिटीच्या स्वरूपामध्ये मिळते. फ्रेंड्स, प्लान कॉम्बिनेशन या ठिकाणी बघूया. तुमच्या स्क्रीनवर दिसतंय की पहिला प्लान आहे 936. प्लान कोणता? द बेस्ट प्रोडक्ट ऑफ LIC जीवन लाभ 936 2516. 936 लाभचा तिसरा ऑप्शन या ठिकाणी वापरलाय. 2516 इयरली मोड आहे या ठिकाणी दाखवलाय आणि 10 लाखाची सम इश्यूड वापरली. 10 लाखाच्या प्लानला 10 लाखाच्या लाभला तिसऱ्या ऑप्शनला 25 वर्षांनी 27 लाख रुपये मॅच्युरिटी येते. आपण मागच्या आपल्या फर्स्ट मीटिंग मध्ये बघितलंय की 10 लाखाची पॉलिसी मी 100 रुपयाची कन्सेप्ट दिली होती बघा तुम्हाला, त्याच्यामध्ये 27 लाखाची मॅच्युरिटी येते. आणि मी दुसरा आजचा जबरदस्त प्रोडक्ट लॉन्च त्याच्याबरोबर आणलाय तो म्हणजे 943 आधार प्लान 11 वर्षाचा घेतला आणि 2 लाख रुपयाचा प्लान आहे. या ठिकाणी 2 लाख रुपयाची सम इश्यूड म्हणून 10 आणि 2 12 लाख रुपये इन्शुरन्स कव्हर नॅचरल स्टार्ट होतं, ऍक्सिडेंटल 24 लाखाचं स्टार्ट होतं आणि नेट प्रीमियम या ठिकाणी दोन्ही पॉलिसीचा मेन इयरली होतो 53,588. मंथली प्रीमियम पडतो फ्रेंड्स 5,300 रुपये. द बेस्ट कॉम्बिनेशन आहे फ्रेंड्स. हा कॉम्बिनेशन तुम्हाला MDRT, COT, TOT तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक जबरदस्त प्रोडक्ट आहे. याचं कारण फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की आपल्याला मी मुद्दाम तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवेन आताच या ठिकाणी की आपल्याला MDRT साठी या वर्षी आपल्याला 7 लाख रुपये काय पाहिजे आहे, 7,34,000 काय पाहिजे आपल्याला कमिशन पाहिजे. फ्रेंड्स 7,34,000 कमिशन पाहिजे. मल्टिप्लाइड बाय 3 केले तर 22 लाख रुपयाचा प्रीमियम पाहिजे. फ्रेंड्स 22 लाख रुपयाचा आपल्याला प्रीमियम पाहिजे. लक्षात ठेवा या ठिकाणी 5,000 रुपये मंथली, 5,300 मंथली गुणिले 12 म्हणजे 63,600 रुपये प्रीमियम येतो. 60,000 रुपये प्रीमियम राऊंड फिगर पकडूया. फ्रेंड्स आपल्याला MDRT साठी 22 लाख प्रीमियम पाहिजे आणि या पॉलिसीचा 60,000 वर्षाचा प्रीमियम येतो. 22 लाखाला जर 60,000 ने भागला तर 36.66 उत्तर येतं. फ्रेंड्स या एका कॉन्सेप्टवर काम तुम्ही जर कराल आणि एक चांगल्या ग्रुपमध्ये जर काम कराल तर 37 पॉलिसीमध्ये तुम्ही MDRT बुक करू शकता. फ्रेंड्स या एका सुपर बचत हे हा जो प्लॅन आहे लाभचा आणि शॉर्ट टर्म आहे, 11 वर्ष कस्टमरला आपल्या पॉकेट मधनं भरायचं आहे. फ्रेंड्स एक जबरदस्त कॉन्सेप्ट आहे आणि मी तुम्हाला कलर ब्राउशर सहित सेपरेट ब्राउशर पण दिलेत. मी तुम्हाला सेपरेट रिटर्नचं पण ब्राउशर दिलंय आणि मी जे स्पेशल तुमच्यासाठी तयार केलंय वरती ब्राउशर, खाली प्रेझेंटेशन आणि त्याच्या खाली प्लॅन. या ठिकाणी तुमच्यासाठी मुद्दाम फ्रेंड्स या ठिकाणी मी ते ब्राउशर या ठिकाणी तुमच्याकडे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. फ्रेंड्स या दोन कन्सेप्ट मी आता तुमच्या समोर मांडल्या, हे दोन कॉम्बिनेशन्स मांडले. या दोन कॉम्बिनेशन्स मध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी आहे का? मी एक 60 रुपयाची कन्सेप्ट, 60 रुपयामध्ये 8 मनी बॅक कॉन्सेप्ट जो 5 पॉलिसीचा कॉम्बिनेशन होता तो दिला, जो तुम्ही कोणालाही सेल करू शकता इझिली मिडल इन्कम ग्रुपला. आणि दुसरा कॉम्बिनेशन या ठिकाणी मी दिला की 27 लाख रुपयाची मॅच्युरिटी, 5,300 महिन्याला प्रीमियम. जो चांगला इन्कम ग्रुप मधला माणूस आहे त्यांना सुद्धा शॉर्ट टर्म मध्ये, लॉंग टर्मला चांगले बेनिफिट्स या ठिकाणी आपण त्यांना देऊ शकतो. फ्रेंड्स या दोन कॉम्बिनेशन्स मध्ये काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. नाहीतर अदरवाईज असं व्हायला नको की तुम्हाला काही विचारायचं होतं पण राहून गेलं, असं व्हायला नको. सो तुम्ही, मी 1 मिनिट या ठिकाणी तुम्हाला वेळ देतो. कोणाला काही या दोन कॉम्बिनेशन्स विषयी काही जर विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. फ्रेंड्स त्यानंतर आपल्या दोन कॉन्सेप्ट्स आहेत, छोट्या कॉन्सेप्ट्स आहेत. कोणाला काही विचारायचं असेल अनम्यूट करून आपण फ्रेंड्स विचारू शकता. ओके फ्रेंड्स, या दोन कॉम्बिनेशन्स विषयी काही तुम्हाला डाऊट नाही असं मी समजतो आणि आपण आजच्या मीटिंगच्या शेवटच्या 2 पॉइंट्स कडे वळूया. जबरदस्त पॉइंट्स आहेत आजच्या आपल्या सेशनचे. आजच्या जो मीटिंगचा जो थर्ड अजेंडा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट दिली आहे, रायटिंग कन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स. खास क्लायंटसाठी, आपल्या कस्टमर्ससाठी आपल्याला एक रायटिंग कन्सेप्ट म्हणून मी तुम्हाला दिली आहे. फ्रेंड्स काळजीपूर्वक कन्सेप्ट आहे का, फार छान कॉन्सेप्ट आहे. फ्रेंड्स आपण कस्टमरकडे ज्यावेळी जातो, माझा नेहमी या आपल्या ट्रेनिंग सेशनच्या माध्यमातून माझा हा उद्देश आहे की माझ्या ऍडवायझर्सनी कस्टमरकडे गेल्यानंतर नॉर्मल एजंट्स प्रमाणे त्याच्याशी बोलायचं नाहीये, नॉर्मल एजंट्स प्रमाणे त्याच्याशी इंटरॅक्शन करायचं नाहीये.
माझ्या ऍडवायझर्सच्या मुखातून जे काही बाहेर पडेल त्यातनं समोरच्याला काहीतरी इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे, या पद्धतीची माझी भावना आहे. आणि या पद्धतीने देण्याच्या भावनेतून देवीलाल बनवून मी सुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही सुद्धा कस्टमर समोर देवीलाल बनून गेलात तर कस्टमर तुम्हाला छानपैकी रिस्पॉन्स देणार, याची मी तुम्हाला गॅरंटी निश्चित देऊ शकतो फ्रेंड्स. ओके, सो या रायटिंग कन्सेप्टच्या माध्यमातून कस्टमरकडे वेगळं काही बोलून तुम्ही त्याच्यावर वेगळी छाप पाडू शकता, या पद्धतीचा डायलॉग तुम्हाला मी देणार आहे. तुमच्याकडे नोटपॅड असेल, तुम्ही नोट डाऊन करू शकता. जो मी तुम्हाला जी रायटिंग कॉन्सेप्ट आज देणार आहे ती तुम्ही नोट डाऊन करू शकता. फ्रेंड्स, याच्यासाठी क्लायंटकडे जाताना तुम्हाला तुमच्या बरोबर नेहमी असतातच, पण नसेल तर सांगतो की तुम्हाला A4 साईज पेपर तुमच्या बरोबर ठेवायचा. A4 साईज कोरा पेपर, व्हाईट पेपर आपल्या बरोबर असला पाहिजे. क्लायंट समोर तो ठेवायचा आणि क्लायंटकडे ठेवल्यानंतर क्लायंटच्या हातामध्ये पेन द्यायचं. क्लायंटला सांगायचं हे पेन घ्या, किंवा क्लायंटकडे पेन असेल नो प्रॉब्लेम, नाहीतर क्लायंटकडे पेन द्यायचं आणि त्यांना सांगायचं की सर या ठिकाणी या पेपरवर ना सर फक्त एक छोटस काम होतं तुमच्याकडे. या पेपरवर सर एक वाक्य लिहा की मी माझ्या परिवारावर खूप प्रेम करतो. या पेपरवर, या A4 साईज पेपरवर सर तुम्ही ज्या काही तुमच्या नेहमीच्या स्टाईलने मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये तुम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीने आय लव्ह माय फॅमिली, मी माझ्या परिवारावर खूप प्रेम करतो, असा शब्द हे वाक्य लिहा. तुम्ही नेहमी लिहिता त्या पद्धतीने. फ्रेंड्स, पार्टीला तुम्ही सांगितलं पार्टी लिहिल त्याच्यावर. आता पार्टीने ज्या हाताने लिहिलं, आता पार्टी सपोज राईट हँडेड पर्सन आहे, उजव्या हाताने लिहिणार आहे, तर उजव्या हाताने पार्टी त्या ठिकाणी लिहिल की माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. आता ज्या हाताने त्याने लिहिलं होतं त्याच्या उलट्या हाताने, दुसऱ्या हाताने पार्टीला सांगायचं की सर आणखीन एक छोटस माझं काम आहे तुमच्याकडे, की तुम्ही आता उजव्या हाताने लिहिलंय, तुम्ही आता डाव्या हाताने सर हेच वाक्य लिहा की मी माझ्या परिवारावर खूप प्रेम करतो, माझं माझ्या परिवारावर खूप प्रेम आहे. फ्रेंड्स, एवढं सांगितल्यानंतर पार्टी काय म्हणेल, कस्टमर काय म्हणेल की मी कधीच डाव्या हाताने लिहिलं नाही, मी कसं लिहू? पार्टीला सांगा सर काही प्रॉब्लेम नाही, मी सुद्धा कधी सर लिहिलं नव्हतं, पण जस्ट एक प्रयत्न करायला काय हरकत आहे. जे वाक्य तुम्ही उजव्या हाताने लिहिलं तेच वाक्य माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे, तेच वाक्य प्रयत्न करा डाव्या हाताने लिहिण्याचा, ट्राय तरी करा, त्याच्या खाली सर लिहा. एवढं सांगितल्यानंतर फ्रेंड्स, तो जो क्लायंट आहे तो जे काही हस्ताक्षर आहे आपल्या डाव्या हाताने जे त्याच्यावर लिहिल. आता जे वरचं लिहिलेलं आहे हे फार चांगल्या हस्ताक्षरातलं असेल, साहजिक आहे, आणि खाली लिहिलेलं काय असेल, ओबडधोबड असेल. पार्टीला प्रश्न विचारा की सर हे खालचं जे आहे ना हे खराब का आलं सर? पार्टी म्हणेल मी कधी लिहिलंच नाही त्या हाताने, किंवा मी कधी लिहिलं नाही आणि त्या हाताने मला लिहायची सवय नाही, त्यामुळे ते ओबडधोबड आलं. फ्रेंड्स, पार्टीला सांगा मी तुम्हाला सर आज हेच सांगायला आलोय. या माध्यमातून सर मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सर, जर आपल्याला उजव्या हाताने लिहायची सवय आहे, जशी आपल्याला सर उजव्या हाताने लिहायची सवय आहे, तशीच सर आपल्या फॅमिलीला सुद्धा सर आपल्या इन्कमची सवय आहे. जशी तुम्हाला उजव्या हाताने लिहायची सवय आहे ना सर, तशीच आपल्या कुटुंबाला सर आपल्या इन्कमची सवय आहे. आपण त्यांच्या जरूरत असलेल्या गोष्टी आपण नेहमी पूर्ण करतो. कुटुंबाला आपण ज्या काही गोष्टी लागते, त्यांचं मनोरंजन असेल, त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च असेल, घर खर्च असेल, आपण सगळे खर्च जबाबदारी समजून आपल्या कुटुंबाचे नेहमी कंप्लीट करत असतो. आणि आता ही जी खालची लाईन आहे सर, ही जी खालची लाईन आहे ना, ही सर तुम्ही डाव्या हाताने लिहिली, आणि डाव्या हाताने लिहिल्यामुळे काय आली आहे सर, खराब आली आहे. आणि तसंच आपल्याला कधीतरी आपल्या बाबतीत सुद्धा सर असं होऊ शकतं की जसं ही खालची लाईन ओबडधोबड आली आहे, तसंच सर आपल्या फॅमिलीला सुद्धा कधीही अचानक प्रॉब्लेम येऊ शकतो. आपल्या बाबतीत काही अनफॉर्च्युनेटली वाईट घडलं तर आपल्या फॅमिलीला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि जशी खालची लाईन ओबडधोबड आली कारण आपल्याला त्याची सवय नव्हती, तसंच आपल्या कुटुंबाला आपल्या इन्कमची सवय आहे, आणि अचानक प्रॉब्लेम आला, आपल्या बाबतीत प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्या कुटुंबाला सुद्धा आपल्या इन्कम शिवाय जगण्याची सवय नाही आहे सर. सो त्याच्यासाठी आज मी तुमच्या समोर याच्यासाठी आलोय
की वरील लाईन प्रमाणे सर आपल्या खालच्या लाईन प्रमाणे आपल्या कुटुंबाची लाईन ही ओबडधोबड होऊ नये, त्यासाठी सर मी आज तुमच्याकडे आलो. सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सर जसं तुम्ही लेफ्ट फर्स्ट जे काही लेफ्ट हँडने लिहिलं ते तुम्ही जसं चांगलं लिहिलं, त्याचप्रमाणे मी तुम्हाला चांगलं फायनान्शियल प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये सर माहिती देणार आहे. जसं पहिल्या लाईनला जसं चांगल्या पद्धतीने तुम्ही सवय होती म्हणून तुम्हाला केलं, तर तसंच मला तुम्हाला तुमचं कुटुंबाचं जे काही लाईफ आहे हे चांगलं होण्यासाठी एक फायनान्शियल प्लॅनिंगच्या संदर्भात तुम्हाला सर सांगायचं आहे. आणि आपण सर थोडं जर फायनान्शियल प्लॅनिंग करत गेलो आणि जर वेळच्यावेळी सर जर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग आपण जर अपडेट करत गेलो तर सर आपल्याला मॅच्युरिटीला सर मोठी रक्कम मिळणारच आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला अनफॉर्च्युनेटली आपल्या बाबतीत काही वाईट घडलं आणि आमच्या कुटुंबावर अनफॉर्च्युनेटली काही वाईट घडलं तर जसं वरच्या लाईन प्रमाणे लाईन सरळ आहे तसंच आपल्या कुटुंबाला आपल्या बाबतीत वाईट घडल्यानंतर सुद्धा या माध्यमात फायनान्शियल माध्यमातून आपल्या कुटुंबाची जी लाईन आहे ती ओबडधोबड होणार नाही, ती लाईन सरळ राहील आणि आपल्या कुटुंबाला आयुष्यभर इन्कम मिळत राहील. फ्रेंड्स, या माध्यमातून इन्शुरन्सची कन्सेप्ट आपण त्याला सांगायचा प्रयत्न केला. फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सरळ सांगितलं तर एखादी गोष्ट कस्टमरला कदाचित कळणार नाही, पण ह्या रायटिंग कन्सेप्टच्या माध्यमातून म्हणजे उजव्या हाताने माझ्या कुटुंबावर प्रेम आहे आणि डाव्या हाताने मी लिहितोय यातला जो फरक आहे हा फायनान्शियल प्लॅनिंगच्या माध्यमातून जर तुम्ही कस्टमरला सांगायचा प्रयत्न केलात तर निश्चित त्याला आपल्या प्रोडक्टची गरज का आहे हे निश्चित त्याला फ्रेंड्स समजेल. फ्रेंड्स, महत्वाची गोष्ट या ठिकाणी रायटिंग कॉन्सेप्ट जी आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला डिटेलमध्ये रायटिंग कॉन्सेप्ट समजली असेल, नाही समजली असेल तुम्ही इंडिव्हिज्युअली माझ्याशी डिस्कस करू शकता आणि रायटिंग कॉन्सेप्ट आपण डिस्कस इन डिटेलमध्ये आपण करू शकतो. छोटीशी कॉन्सेप्ट आहे पण छोट्याच्या या कॉन्सेप्टच्या माध्यमातून इन्शुरन्सचं मोठं महत्व आपण कस्टमरला या ठिकाणी सांगू शकतो. फ्रेंड्स, ऑब्जेक्शन हँडलिंग आजच्या मीटिंगचा लास्ट टॉपिक. ऑब्जेक्शन हँडलिंग आजचा ऑब्जेक्शन हँडलिंगचा टॉपिक आहे जो आपल्या सगळ्यांच्या आवडीचा पॉइंट आहे. नो मनी म्हणजे आवडीचा म्हणजे याचा अर्थ आपल्या सर्वांना येणारा पॉइंट आहे की नो मनी म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रॉब्लेम काय येतो की कस्टमर आपण दिलेली प्रेझेंटेशन पूर्णपणे ऐकून घेतो. आपण दिलेलं प्रेझेंटेशन कस्टमर हे पूर्णपणे ऐकून घेतो पण सगळ्यात शेवटी झाल्यानंतर सांगतो की महेश कुमार चव्हाणजी माझं ठीक आहे, तुम्ही सांगितलेली कन्सेप्ट पण चांगली आहे पण माझ्याकडे आज भरायला पैसे नाहीत. आज माझ्याकडे तुमची कन्सेप्ट इन्शुरन्स घेण्यासाठी पैसे नाहीत, तुमची कॉन्सेप्ट चांगली आहे पण ती घेण्यासाठी आज माझ्याकडे पैसे नाहीत. फ्रेंड्स, असं सांगितल्यानंतर आपण काय करतो, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगितल्यानंतर आपण आणि काही करू शकत नाही ना. पण माझ्या तुम्हाला एक फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की मला ऑब्जेक्शन हँडलिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला ज्या गोष्टी देतोय आपण नोट डाऊन करताय त्या गोष्टी नोट डाऊन तुम्ही करतच आहात पण त्या इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करा. ते इम्प्लिमेंट करा, ते कस्टमर समोर मांडा. आज माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून कस्टमरने सांगितल्यानंतर आपण उठून आलो तर आपण त्या ठिकाणी काही मिळवलं नाही पण ऍटलिस्ट आपण शेवटच्या क्षणापर्यंत क्लोजिंग साठी प्रयत्न करायला पाहिजे. हा ऑब्जेक्शन हँडलिंग हा जो माझा प्रत्येक मीटिंगचा एक भाग ठेवलेला आहे मी ऑब्जेक्शन हँडलिंगचा, त्याचा माझा उद्देश आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत क्लोजिंग साठी प्रयत्न करायचा आहे. फ्रेंड्स, कस्टमरने सांगितलं की मला तुमची कन्सेप्ट चांगली वाटली पण माझ्याकडे इन्शुरन्स किंवा ही कन्सेप्ट घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. फ्रेंड्स माझा आवाज तुम्हाला येतोय ना, कारण मला इथे इंटरनेटचा एक प्रॉब्लेम दाखवला. फ्रेंड्स, जर कोणाला शक्य असेल माझा आवाज व्हिडिओ ऑडिओ क्लिअर असेल तर एव्ही क्लिअर म्हणून प्लीज एक दोघांनी मेसेज टाकला तरी सुद्धा चालेल म्हणजे मला समजेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ओके, सायनाजीने सांगितलंय. ओके ओके एव्ही क्लिअर. ओके, वाडकरजीने पण सांगितलं. थँक्यू वाडकरजी, थँक्यू सायनाजी. ठीक आहे, चलो
कारण मला इथे इंटरनेटचा प्रॉब्लेम दाखवला होता म्हणून. ओके फ्रेंड्स, कस्टमरने तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे आज तुमची कन्सेप्ट चांगली आहे, तुमचा आजचा 60 रुपयामध्ये 8 मनी बॅग चांगला कन्सेप्ट आहे, तुमचा 5,300 पण 27 लाख रुपये मिळण्याचा पण 11 वर्ष भरायचा फार सुंदर कॉन्सेप्ट आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीये. कस्टमर आता हा जो त्याचा प्रॉब्लेम आहे हा त्याचा जेन्युइन प्रॉब्लेम असेल की त्याच्याकडे काय नाहीये, सध्या पैसे नाहीये, तो गरीब असेल की त्याच्याकडे सध्या पैसे नाही, त्याची हालाखीची परिस्थिती असेल, असंही असू शकतं. मग त्याने खोटं सांगितलेलं असेल असं मी अजिबात म्हणणार नाही फ्रेंड्स. त्याचा प्रॉब्लेम हा जो त्याने तुमच्या समोर मांडलाय, आता आपलं काम काय आहे की हा त्याचा प्रॉब्लेम जो आहे ना हा मोठा जर केला तर पॉलिसी क्लोज होण्याची शक्यता कमी. हा त्याचा जो प्रॉब्लेम आहे ना हा आपल्याला काय करायचा आहे, छोटा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याने जो आपल्याला ऑब्जेक्शन दिलंय, हा माझ्याकडे पैसे नाही आहेत, हा प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा आहे, छोटा करायचा आहे. आता त्याला जो मोठा वाटतोय तो आपल्याला छोटा करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला सक्सेस रेशो आपला वाढेल. फ्रेंड्स, जसं विमान जे आहे ना, विमान जे आहे ते जमिनीवर काय असतं, हेवी असतं, जमिनीवर जड असतं, पण ज्यावेळी ते अवकाशामध्ये जातं, ग्रीप पकडतं, त्यावेळी ते काय होतं, हलकं असतं, हवेमध्ये तरंगतं. तसाच त्याने दिलेला आपल्या समोर दिलेला प्रॉब्लेम हा आपल्याला हलका करायचा आहे, हा आपल्याला लाईट करायचा आहे, छोटा करायचा आहे, जेणेकरून काय होईल, आपला क्लोजिंगचं प्रमाण वाढेल. कुठलाही ऑब्जेक्शन आतापर्यंत मी जे तुम्हाला ऑब्जेक्शन हँडलिंगचे टूल दिले ते याच्यासाठीच दिलेत की त्याने मांडलेला प्रॉब्लेम हा आपल्याला छोटा करून दाखवायचा आहे, जेणेकरून पॉलिसी क्लोजिंगचं प्रमाण वाढेल, पॉलिसी त्याच वेळी क्लोज होईल आणि इन्शुरन्सचं प्रमाण, इन्शुरन्स क्लोजिंगचं प्रमाण वाढेल. फ्रेंड्स, मगाशी म्हटलं तसं तुमच्या समोर A4 साइज पेपर असला पाहिजे. आता ऍक्च्युअल मध्ये आलं त्याच्यासमोर हे ऑब्जेक्शन कसं हँडल करायचंय तुमच्या समोर मांडतोय मी. फ्रेंड्स, तुमच्याकडे जो पेपर आहे त्याच्यावर A आणि B असे दोन व्यक्ती लिहायचे, पर्सन A आणि पर्सन B, A व्यक्ती आणि B व्यक्ती. त्याच्या खाली A व्यक्ती जो आहे त्याच्या खाली 10 लाख रुपये लिहायचे, 10 lakhs rupees, आणि B जो व्यक्ती आहे त्याच्या खाली लिहायचे 0 rupees. A व्यक्तीच्या खाली लिहायचे 10 लाख रुपये आणि B व्यक्तीच्या खाली लिहायचे 0. बरोबर आहे. देन आता तुम्ही मला काय विचाराल की हा काय आहे, तर त्याचा बँक बॅलन्स. A व्यक्तीकडे 10 लाख रुपये जो खाली लिहिलाय त्याच्या स्टार्टिंगला लिहा बँक बॅलन्स, आणि B व्यक्तीच्या खात्यामध्ये सध्या बँक बॅलन्स किती आहे, 0. फ्रेंड्स, कस्टमरला प्रश्न विचारा की A आणि B हे दोन व्यक्ती आहेत, हे मोटरसायकलवरनं जात होते, या दोघांचाही ऍक्सिडेंट झाला, दोघेही मित्र होते, एकाच्या खात्यामध्ये 10 लाख रुपये आहेत आणि A च्या खात्यामध्ये 10 लाख रुपये आहेत आणि B च्या खात्यामध्ये 0 रुपये आहेत. दोघेही A आणि B हे मित्र एका बाईकवरनं जात होते आणि त्यांचा मेजर ऍक्सिडेंट झाला आणि दोघांचीही ऑन द स्पॉट डेथ झाली. तर कोणाला आज पैशाची जास्त गरज आहे असेल, A आणि B दोघांचीही डेथ झाली ऍक्सिडेंट मध्ये, या दोघांचाही डेथ झाला, तर या दोघांना पैकी तुम्हाला आता दोघांकडे बँक बॅलन्स कोणता आहे, किती आहे तो माहिती आहे, तर त्यांच्या नॉमिनीला, त्यांच्या कुटुंबाला, कुठल्या कुटुंबाला पैशाची जास्त गरज असेल बँक बॅलन्स बघून. आणि तुम्ही शांत राहा फ्रेंड्स, हा प्रश्न विचारा आणि शांत राहा, त्याला उत्तर देऊ द्या, कस्टमरला उत्तर देऊ द्या, कस्टमरला तुमच्या बोलण्यामध्ये सामील करून घ्या, त्याला उत्तर देऊ द्या. कस्टमर काय उत्तर देईल, B च्या खात्यामध्ये 0 रक्कम आहे, सो B च्या कुटुंबाला पैशाची जास्त गरज आहे. त्याला विचारा, 100% तुम्ही विचार करून उत्तर दिले या गोष्टीचं की B ला जास्त गरज आहे पैशाची, तुम्हाला नक्कीच, कारण A च्या अकाउंट मध्ये 10 लाख रुपये आहेत आणि B च्या अकाउंट मध्ये 0 रुपये आहेत. सो B कडे A चे कुटुंब थोडे दिवस तरी सर्वाइव्ह होऊ शकते कारण 10 लाख रुपये आहेत, पण B चं कुटुंब सर्वाइव्ह नाही होऊ शकत कारण त्याच्या बँकमध्ये बॅलन्सच नाहीये. फ्रेंड्स, त्याला प्रश्न विचारा पुढचा, सर मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, सर मी तुम्हाला सुद्धा हेच सांगू इच्छितो की सर तुम्हाला सुद्धा इन्शुरन्सची जास्त गरज आहे. सर आज तुम्ही मला काय सांगितलं की सर तुमचा कॉन्सेप्ट चांगला आहे, पण माझ्याकडे आज काय नाहीये, पैसे नाहीये.
सर तुम्हाला वाटत नाही का की सर बी प्रमाणेच आपली पण परिस्थिती आहे? बीच्या कुटुंबाला जशी इन्शुरन्सची गरज आहे, बीच्या कुटुंबाला जशी पैशाची गरज आहे, सर आपल्या कुटुंबाला सुद्धा तुम्हाला असं वाटत नाही का की आता पैशाची नितांत गरज या सिच्युएशनला ए आणि बी प्रमाणे आपण बीच्या शूज मध्ये आपला पाय आहे, बी सारखी आपली परिस्थिती आहे. फ्रेंड्स, सर मला एक सांगा, तुम्ही मला एका प्रश्नाचं सर उत्तर द्या की तुम्हाला असं वाटतंय की आज मी पॉलिसी घेतली, आता कस्टमरला काय वाटतंय ना ते त्याच्यासमोर मांडा. सर तुम्हाला असं वाटतं ना की आज तुम्ही पॉलिसी घेतली आणि उद्या मला पैसे भरायला नाही जमले तर? बऱ्याच कस्टमरचा हा तुम्हाला एक ऑब्जेक्शन आहे. मी पुढचं आणखीन एक उत्तर देतो. फ्रेंड्स, मी बरेच तुम्हाला त्याचे टूल्स देतोय या माध्यमातून की कस्टमर म्हणतो की नाही तुमची कन्सेप्ट चांगली आहे, पण सर आज मी भरू शकेन पण भविष्यात नाही भरायला जमलं तर? तुम्ही काय उत्तर देता याच्यावर? पार्टीला प्रश्न विचारायचा, ऑब्जेक्शन कसं हँडल करायचं, पार्टीला प्रश्न विचारायचा आहे. सर ठीक आहे सर, तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे ना की भविष्यात मला पैसे भरायला नाही जमलं तर? सर मला एक सांगा की तुमच्याकडे सर लाईट आहे, लाईट वापरता तुम्ही? तो काय म्हणेल लाईट सगळ्यांकडे आहे, लाईट माझ्याकडे पण आहे. सर लाईटचं ऍव्हरेज बिल किती येतं तुम्हाला? तो म्हणेल 1000 रुपये येतं. सर लाईट ज्यावेळी तुम्ही कनेक्शन घेतलं त्यावेळी कनेक्शन घेताना तुम्हाला असं वाटलं का की भविष्यामध्ये मी लाईटचं बिल नाही भरू शकलो तर मी लाईटचं कनेक्शन आता घेतच नाही, असं करू शकता का तुम्ही? तो म्हणाला नाही, कारण लाईट ही गरजेची आहे माझ्या कुटुंबासाठी. सर तसाच इन्शुरन्स हा तुमच्यासाठी नाही तुमच्या कुटुंबासाठी सर गरजेचा आहे. सर दुसरं, सर पाणी बिल तुमच्याकडे सर पाणी आहे? हो आहे, पाणी वापरता. सर त्याचं बिल येतं? येस येतं. सर हे बिल आज भरताय सर तुम्ही, भविष्यात नाही भरायला जमलं तर? म्हणून आज आपण पाणी वापरायचं बंद करणार का? नाही. तसंच आपल्याला जर आपण पाणी बिल भविष्यामध्ये भरू शकणार की नाही माहिती नसून सुद्धा जर पाणी बिल आपण वापरत असतो आपल्या कुटुंबासाठी, तसंच आपल्याला आपल्या कुटुंबासाठी इन्शुरन्सची सर आज तुम्हाला याची गरज आहे, कारण तुमच्याकडे आज पैसे नाही आहेत. भविष्यामध्ये आपल्या कुटुंबाची परिस्थिती बी च्या कुटुंबासारखी आपल्यावर सर येऊ शकते. सर मला सर आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सर तुम्ही गाडी कोणती वापरता? फ्रेंड्स बघा, मी तुम्हाला आणखीन एक छान उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. सर तुम्ही गाडी कोणती वापरता? तो म्हणाला माझ्याकडे कार नाही आहे सर, माझ्याकडे बाईक आहे. नो प्रॉब्लेम. बाईक तुमच्याकडे सर आहे, पण बाईक मध्ये सपोज जसं तुमच्याकडे पेट्रोलसाठी पैसे नाही तर काय करतात सर तुम्ही? सपोज पेट्रोल आपल्याकडे आज पैसेच नाही आहेत पेट्रोलला, तर काय करणार? गाडी उभी करून ठेवणार, बरोबर आहे? घरी आपण गाडी उभी करून ठेवणार, माझ्याकडे पेट्रोल नाही आणि पैसे येतील त्यावेळी भरणार. आता सर मला सांगा, तसंच LICच्या पॉलिसीमध्ये सुद्धा सर आज पैसे आहेत, मी पॉलिसी काढली, भविष्यामध्ये सर प्रॉब्लेम आला, जसं पेट्रोलसाठी पैसे नाही आहेत, भविष्यामध्ये LICच्या पॉलिसीमध्ये हप्ते भरण्यासाठी पैसे नाही आहेत, तर मी काय करणार? माझे पैसे भरायचे थांबणार, पॉलिसी तिकडे स्टॉप होणार. ज्यावेळी माझ्याकडे पैसे येतील, जसे पेट्रोलसाठी पैसे आले मी पेट्रोल घालणार, तसंच LICच्या पॉलिसीमध्ये पैसे घालणार आणि पॉलिसी रिवाइव्ह करणार, पुन्हा रिलॅप्स पॉलिसी मी रिवाइव्ह करणार. सर मला सांगा, तुम्ही जर गाडी जास्त दिवस बंद करून ठेवलीत घरी तर काय प्रॉब्लेम होतो? गाडी पटकन सुरू होत नाही, गाडीमध्ये अडचण येते सुरू करताना, म्हणजे काय प्रॉब्लेम येतो? गाडीला सर्व्हिसिंगची गरज असते. सर तसंच LICची पॉलिसी जास्त दिवस बंद पडली तर LICच्या पॉलिसीला सुद्धा सर्व्हिसिंगची गरज आहे. सो तसंच LICच्या पॉलिसीला सुद्धा सर्व्हिसिंग करावं लागणार, रिवायवल डिजेच फॉर्म भरावा लागणार. सर सपोज आणखीन प्रॉब्लेम आला तर आपण मेकॅनिक कडे नेणार, मेजर काही गोष्टी आपल्याला गाडीचं काम करावं लागणार. तसंच फार लेट झाला तर आपल्याला मेडिकलच्या प्रोसिजर फॉलो करावे लागते. काही वेळा मेडिकल आपल्याला लागते, काही वेळा मेडिकलसाठी विदाउट पार्टी मेडिकल मध्ये होते, काही वेळा स्पेशल रिपोर्ट लागतील. म्हणजे सर याचा अर्थ जसं गाडीमध्ये गाडी बरेच दिवस बंद ठेवली, पेट्रोल नाही घातलं किंवा बरेच दिवस बंद पडली, त्याला सर्व्हिसिंगची गरज असते. तशी LICची पॉलिसी सुद्धा आज मी घेतली, भविष्यात कधी बंद पडली, बंद राहिली तर त्याच्यानंतर सुद्धा आपण सर गाडीसारखं सर्व्हिसिंग करून ती लॅब्स पॉलिसी आपण रिवाइव्ह करू शकतो. पुन्हा भविष्य आपले जे काही पेंडिंग बेनिफिट्स असतील ते आपल्याला सगळे मिळणार बोनस सहित. सो फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, या पद्धतीने मी वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून
ऑब्जेक्शन हँडल करायचं. पार्टीकडे जे काही उदाहरण, पार्टीच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्याचं उदाहरण देऊन आपल्याला ऑब्जेक्शन हँडल करायचं आहे फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, मी या ऑब्जेक्शनवर मॅक्झिमम, तुम्हाला माझ्याकडे पैसे नाहीत याच्यावर मॅक्झिमम देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन केलं असेल की या ठिकाणी जास्तीत जास्त मी तुम्हाला या ठिकाणी या नो मनीवर उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. भविष्यामध्ये सुद्धा वेगवेगळे ऑब्जेक्शन्स या पद्धतीने मी तुमच्या समोर निश्चित ठेवेन. फ्रेंड्स, लास्ट 5 मिनिटांमध्ये आपली मीटिंग आपण वाइंड अप करतोय. मला आणखीन एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. या ठिकाणी मी तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल. मी जी मीटिंगच्या सुरुवातीला एक गोष्ट दाखवली होती तुम्हाला फ्रेंड्स, की एक LICने जबरदस्त कॉम्पिटिशन आपल्यासाठी लॉन्च केली आहे. फायनल पुश तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसते. फायनल पुश कॉम्पिटिशन 22 जुलै 2020 ते 31 जुलै 2020. 22 जुलै ते 31 जुलै या उरलेल्या सगळ्या दिवसांसाठी जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. पहिली कंडिशन आहे 4 पॉलिसी और 2 लाख प्रीमियम और 1 जीवन शांती. 4 पॉलिसीज किंवा 2 लाख प्रीमियम किंवा 1 जीवन शांतीची पॉलिसी, याच्यासाठी 400 रुपयाचं कॅश प्राइज. सेकंड लेवल 8 पॉलिसीज किंवा 4 लाख प्रीमियम किंवा 2 जीवन शांती, 800 रुपयाचं कॅश प्राइज. आणि फ्रेंड्स, देअर आफ्टर एव्हरी ऍडिशनल 4 पॉलिसीज किंवा 2 लाख प्रीमियम और 1 जीवन शांती, 500 रुपयाचं कॅश प्राइज. टोटल कॅश अवॉर्ड मॅक्झिमम 30,000. 30,000 रुपयापर्यंत मॅक्झिमम कॅश आपण जिंकू शकतो. फ्रेंड्स, जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. कमिशनच्या व्यतिरिक्त एखादा ऍडवायझर मॅक्झिमम 30,000 रुपये या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून मॅक्झिमम कमवू शकतो. कोणतीही प्रीमियमची अट नाही. LICने पहिल्यांदा प्रीमियमची अट न ठेवता तुम्हाला 100 रुपये पर पॉलिसी, 8 पॉलिसी पर्यंत, 4 पॉलिसीला 400, 8 पॉलिसीला 800 आणि त्याच्या पुढे 125 रुपये जवळपास पर पॉलिसी, म्हणजे प्रत्येक 4 पॉलिसीला 500 रुपये तुम्हाला देत आहे. फ्रेंड्स, मी या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलंय की स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, न भूतो न भविष्यती अशी ही स्पर्धा फक्त एजंटसाठी आहे. आता जिंका. प्रत्येक पॉलिसीला ऍडिशनल 100 रुपये. फायनल पुश कॉम्पिटिशन 10 दिवसांसाठी कॉम्पिटिशन होती. प्रत्येक पॉलिसीला गॅरंटेड 100 रुपये जिंकण्याची खास संधी. कमीत कमी 4 पॉलिसी पासून सुरुवात, म्हणजे 4च्या खाली आपल्याला या पॉलिसीमध्ये बक्षीस मिळणार नाही. 4 किंवा 4च्या पुढे बक्षीस मिळणार. कमाल मर्यादा नाही. प्रीमियमची सुद्धा अट नाही. फ्रेंड्स, जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. फायनल पुश माझ्या मते यासारखी कॉम्पिटिशन LICने आजपर्यंत कधी काढली नव्हती आणि भविष्यामध्ये सुद्धा काढणार नाही. कारण पर पॉलिसीला 100 रुपये LICने फर्स्ट टाइम देऊ केलेले आहेत. जास्तीत जास्त या परिस्थितीचा, या कॉम्पिटिशनचा फायदा करून घ्या. फ्रेंड्स, आजच्या मीटिंग मध्ये मॅक्झिमम देण्याचा मी प्रयत्न केलाय. ऑब्जेक्शन मध्ये सुद्धा मी देण्याचा आपल्याला प्रयत्न केलाय. आजच्या मीटिंग मध्ये जे जे काही शेअर केलंय ते सर्व तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये फ्रेंड्स तुम्हाला नक्कीच येईल. फ्रेंड्स, आजच्या मीटिंगच्या संदर्भात तुम्हाला काही क्वेरी असेल तर मी 2 मिनिटं ठेवली आहेत. काही कॉम्बिनेशन्सवर, ऑब्जेक्शन हँडलिंगवर काही क्वेरी असेल तर 2 मिनिटाच्या सेशन मध्ये आपण 2 मिनिटाच्या पिरियड मध्ये आपण विचारू शकता मला अनम्यूट करून. अदरवाईज आजचं जी कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी, ठीक आहे. महेश कुमार चव्हाणजी या ठिकाणी, महेश कुमार चव्हाणजी तुम्हाला आवाज येतोय माझा? त्याने नेटवर्कचा इश्यू होता. सो महेश कुमार चव्हाणजी या कॉन्सेप्टवर चांगलं काम करतात. सो आज ऑलरेडी त्यांनी आतापर्यंत खूप कॉन्सेप्ट आम आदमी आधार प्लॅनवर चांगलं काम केलंय. ते ऍक्च्युली शेअर करणार होते, मीटिंगला होते ते, पण बहुतेक त्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. सो आजचा जो मीटिंगचा टॉपिक आहे, सो या टॉपिकवर या ठिकाणी सचिनजी आहेत. या ठिकाणी सचिनजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? सचिनजी सुषमाजी आहेत? सचिनजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर, हो येतोय. येस मॅडम. हॅलो, आवाज येतोय माझा तुम्हाला? हो सर. आवाज बारीक येतोय मॅडम तुमचा वाटतं. हो, गाडीमध्ये आहे, गाडीमध्ये. बरं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही म्यूट करा. नाईक सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? नाईक सर, या कॉन्सेप्टवर तुम्हाला काय बोलायचं आहे? 2 मिनिटं बोलतो. बोला ना सर. नक्की. जीवन, हॅलो फ्रेंड्स. हॅलो सर, बोला सर, आवाज येतो.
जीवन आधार स्तंभ आणि आधारशिलामध्ये मला आता जे काही पॉलिसीज मिळाल्या त्याच्यात कॉम्बो प्लॅन होते. ह्या कॉम्बो प्लॅन मध्ये मी हा कॉम्बो प्लॅन मनी बॅक 920-20-15 त्याच्याबरोबर घेतला. कारण सर तुमचं सर एकच मिनिट फक्त तुमचा व्हिडिओ ऑफ आहे. व्हिडिओ ऑफ आहे, सॉरी. हो हो हा येस सर. हा आता व्हिडिओ ऑन. थँक्यू. तर मी 920-20-15 मध्ये हा प्लॅन ज्यावेळी घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्यांच्या फॅमिलीमध्ये हा प्लॅन जेव्हा मी करायला जात असे तेव्हा मिस्टरांचं वय हे 50च्या वर जायचं, 51-52 वगैरे असं जायचं. त्याच्यामुळे मी बेधडक हा प्लॅन 3 लाखापर्यंत त्या व्यक्तीला देऊन टाकला. कारण त्याच्यानंतर तो इलिजिबल होणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 51-52 वर्षाची जी व्यक्ती असते त्याला पैसे 61, 60, 61, 62 या वर्षी जर मिळाले तर खूप चांगलं. तो खूप अपेक्षाही ठेवत नाही की भरपूर पैसे मिळावेत म्हणून. तरी दिवसाला 80 रुपये पडतात, महिन्याला 2400 ते 2700 रुपये पडतात. पण त्याला मिळताना जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 80-1000 रुपये जादा मिळतात लॉयल्टी ऍडिशन. आणि त्याला ती एक रक्कम मिळते म्हणजे 30 ते 3.5 लाख रुपये त्याला शुअर शॉट मिळतात 10 वर्षामध्ये. जर समजा 10 वर्षाचीच पॉलिसी घेतली आधार स्तंभ किंवा लेडीजने आधारशिला, 50च्या वर गेल्यानंतर बरेचसे प्लॅन हे जवळजवळ लोकांना संपलेले असतात. 2 राहतात मेजरली, एक जीवन लाभ आणि हा आधार स्तंभ किंवा आधारशिला. जीवन लाभ मध्ये प्रॉब्लेम काय होतो, 50च्या वरच्या व्यक्तींना देताना त्याची मॅच्युरिटी होते त्याच्या वयाच्या 67-68व्या वर्षी. त्याच्यामुळे काय होतं माहितीये ना की कदाचित त्यावेळी त्याला त्या पैशाचा तसा उपयोग होत नसणार, त्याला कन्झम्पशन करायचं पण असेल. लोकांची भावना आहे पैसे कन्झम्प करणे. लोकांना असं नको आहे की शेवटी पैसे उरले पाहिजेत, म्हणजे कोणाचे कोणाला मिळणार. त्याला जर पैसे पाहिजे असतील तर प्लॅनिंग केलं पाहिजे की त्याला 61 पासून 65 पर्यंतच पैसे मिळणं हे ग्राह्य धरून तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा ह्या प्लॅन मध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांनी सांगितलं तसं लो इन्कम ग्रुपची जी लोक आहेत त्यांना बिनधास्त हा प्लॅन द्यायला हरकत नाही. पण माझा अनुभव या प्लॅन मध्ये असा आहे, 15-20 वर्षाचा जो मॅक्सिमम पिरियड आहे हा दिलात की लोक जरा बावचळतात. पण तुम्ही 10, 11, 12 वगैरे दिलात तर बिनधास्त लोक घेतात. कारण हा पिरियड सध्या खूप अति जलद संपतो. त्याच्यामुळे आपली पण एक केस होते आणि आपल्याला पण त्याचा फायदा होतो आणि कस्टमरला फायदा होतो. कारण त्याच्या मॅच्युरिटीच्या टायमाला आपण उपलब्ध असल्या कारणाने आपल्याला कळतं की आणि त्याला बरं वाटतं की सरांनी आपल्याला मॅच्युरिटी मिळवून दिलेली आहे म्हणून. तर शक्यतो जे 51च्या दरम्यानचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही बिनधास्त द्या, कारण तो मेडिकल वगैरे त्याला काही लागत नाही. आणि एकमेव असा प्लॅन आहे की तो 3 लाखापर्यंत आपण एक्सटेंड करू शकतो. तर अशा प्रकारचे फायदे तुम्ही घ्या. जाता जाता मला एक सांगायचं आहे, आजचा विषय नाही आहे. तुम्ही सतत आपले जे हे आहेत ऍप्स आहेत आपले, म्हणजे ऑल इन कॅल्क्युलेशन, आता सर वापरतात ते मला वाटतं LIC हे स्मार्ट LIC ऑल इन वन ना. येस. तर असे काही आहेत ना, हे तुम्ही सतत वापरत राहा. वापरल्याने होतं काय माहिती आहे ना की परत तुम्हाला मागे वळून बघावंच लागत नाही, ऑटोमॅटिकली तुम्हाला कळतं. आणि ऑल इन वन कॅल्क्युलेशनला जिथे तुम्ही प्लॅन कॅल्क्युलेट करून तुमचं जे कॅल्क्युलेशन येतं त्याला जर समजा राईट साईडला जर ट्रॅक केला तर त्या प्लॅनची वैशिष्ट्य पण येतात. म्हणजे सर जे आता माहिती सांगतात ना तो डिटेल मध्ये असतं. तुम्हाला इमिजिएट म्हणजे कस्टमरच्या समोर पण सगळं कळतं. अप्पर लिमिट, मॅक्सिमम लिमिट, लोअर लिमिट ऑफ द एज किंवा सम ॲश्युअर्ड अमाऊंट हे सगळं त्याच्यामध्ये पटापटा कळतं. म्हणजे सतत वापरायची तुम्ही सवय ठेवा. ऑल इन वन आणि लीडर जर तुम्ही वापरत असाल तर मला वाटतं तुम्हाला दुसरं काही नॉलेज घ्यायची गरज नाही. आणि मला एक आलेला अनुभव तुम्हाला मी सांगतो की सध्याच्या दिवसामध्ये सध्याच्या दिवसामध्ये 20-25 वर्षाचे प्लॅन मी सांगितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते प्लॅन झाले नाहीत. मला कळलं नाही का ते, मी ऑब्झर्व केलं. आता सरांनी सांगितलं तसं झालं नाही, झालं तर बेस्ट, नाहीतर नेक्स्ट. त्याच्यामुळे त्या प्लॅन मध्ये मी लक्षात ठेवलं की लोकांना सध्या लॉंग रन पिरियडचे प्लॅन तसे नाही आवडत. ही सध्याची परिस्थिती वाईट आहे. सध्या महामारी आहे, लोकांचं जीवन अशाश्वत आहे सगळं. त्याच्यामुळे लोक हे जास्त इंटरेस्टेड नाही. लोकांना काय माहितीये ना, मृत्यूच्या पश्चातपेक्षा आपण हयात असताना या पैशाचा उपयोग घ्यायला जास्त आवडतं. तर ह्या गोष्टी शक्यतो आपण बघायच्या. त्याच्यामध्ये जो नॅचरल आणि ऍक्सिडेंटल डेथ कॉलम आहे ना तो नजरअंदाज करायचा, म्हणजे जरासा बाजूला ठेवायचा. अगदी शेवटी जाताना इतक्या घाईत सांगायचा की जेणेकरून काय माहिती ना तिथे त्याचं लक्ष जास्त जातं कामा. कारण लोकांना की नाही तो विषय कुणालाच आवडत नाही.
मगाशी मडेलीकर सरांनी पण सांगितलं होतं ते सुसाईडचं वगैरे, हा विषय तुम्ही काढूच नका. कुठचाच माणूस सांगून सुसाईड करत नाही आणि आपल्याकडे तर तसा प्रकार होणार नाही. तुम्ही हे जर क्लॉज त्याला ओपन करून सांगितलं तर त्याचा अर्थ पण वेगळा होऊ शकणार आणि कदाचित ती पॉलिसी तुमच्या हातातून जाणार. बरोबर. सगळे डेटच्या संदर्भातले जे प्रॉब्लेम आहेत ना तिथे जास्त रेंगाळत बसू नका तुम्ही, जास्त बोलत राहू नका. क्युरिओसिटी म्हणून आपण जे त्याला कॅल्क्युलेशन, मी तर माझ्याकडे सवय ठेवली आहे, प्रत्येकाला कोटेशन देतो मी. कोटेशन मात्र तो पॉलिसी करत नाही तोपर्यंत त्याच्याकडे देत नाही, त्याला बघायला देतो. ज्यावेळी पॉलिसी ती कन्व्हर्ट होते त्यावेळी मी त्याला त्याच्या ब्रॅकेट बरोबर त्याला ते कोटेशन देतो, म्हणजे त्याला कळून दे की भया दिवशी ह्या म्हणजे बाळगोत सगळं असतं त्याच्यामध्ये. लीडर इज द बेस्ट विपन. लीडर ॲप इतकं चांगलं आहे, तुम्ही वाटेल त्या पद्धतीने देऊ शकता आणि अजिबात त्याच्यामध्ये एक पैसा कमी जास्त होऊ शकत नाही. असा वापर करा, ऑटोमॅटिकली पॉलिसी होत राहणार. पॉलिसी करण्याकरता तुम्हाला जास्त प्रयास लागत नाहीत. मी बघितले रेकॉर्ड आता या करोनाच्या काळामध्ये काय काय लोकांनी 100 पेक्षा जास्त पॉलिसी केलेल्या आहेत. मलाही प्रश्न पडायचा की असं कसं होतं की त्यांच्या पॉलिसी का होतात. मग माझ्या लक्षात आलं की आपल्या पण पॉलिसी होतात. आपण फक्त सध्याच्या बाजारातल्या वातावरणाप्रमाणे टोपी बदलत राहायचं. आपण नवीन हे काय म्हणतात ते एक्सपेरिमेंट करतच राहायचे. पॉलिसी होतच राहणार, पॉलिसी घेणारच लोक. फक्त त्यांना तयार करणं, त्यांना धीर देणं, त्यांना स्ट्रॉंग करणं ही आपली ड्युटी आहे. त्याच्यामुळे साहजिकच पॉलिसी होणार. गरीबातला गरीब माणूस पण पॉलिसी करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा एक पॉकेटचा अंदाज घ्या. केव्हा काय होतं माहितीये ना, पॉकेट असतं त्याचं एक 100 रुपयाचं आणि आपण त्याला 1000 रुपये सांगायला जातो, त्यावेळी कॉन्ट्रोवर्सी होतो आणि त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये ती पॉलिसी काय होते, गडबड करते. शक्यतो त्याचं पॉकेट असं बघायचं की आपल्याला त्याच्या पॉकेटचा अंदाज आल्यानंतर 20% खाली यायचं, मग त्याला रिलॅक्स होतं. तो रिलॅक्स झाला की पॉलिसी होण्याची दाट शक्यता आहे. जर पहिलंच जर समजा त्याला त्याच्या ताकदीच्या पलीकडे वाटलं तर मात्र काय होणार सांगा, तो ते ऐकून घ्यायची पण त्याची मानसिकता नसते. डेफिनेटली होणार, व्यवसाय चांगला होणार, अत्यंत चांगला होणार, काही प्रॉब्लेम नाही. मार्केटमध्ये काही डिफिकल्टी नाहीत. लोक फक्त सांभाळून पैसे वापरतात. आपण त्या सांभाळलेल्या पैशालाच हळूहळू काय करायचं, इन्शुरन्स मध्ये कन्वर्ट करायचं. तर थँक्यू, छान तुम्ही माहिती दिली आधार स्तंभ आणि आधार. सर माझी एक इच्छा आहे, सगळ्यांच्या समोरच सांगतो, सॉरी राग मानू नका तुम्ही. तो आपल्याला टर्म रायडर जो आहे ना याच्यावर तुम्ही एक सेशन घ्या. का माहितीये ना की मी असं बघितलंय की बरेचसे जे एजंट्स आहेत, टॉप एजंट्स आहेत, हे टर्म रायडरवर जास्त काम करतात. कारण काय, आपण कस्टमरचं बेनिफिट बघून पॉलिसी करायची, कमिशन बघून पॉलिसी करण्यात काय मला अर्थ वाटत नाही. कदाचित एक सेशन तुम्ही की नाही असं मध्ये अरेंज करा, म्हणजे फक्त टर्म रायडरवर असेल. बरोबर, आपण टर्म रायडर देत नाही. याला कारण काय, अनेक डिफिकल्टी असतात. माझ्यासारख्याला जर मेडिकलला वगैरे डिफिकल्टी असतात तर हे प्रॉब्लेम होऊ शकतात. पण माहिती असावी हे बरं असं मला वाटतं. नक्कीच. आपण टर्म रायडरचं वर्किंग काय होतं, कशा पद्धतीने होतं, आपण निश्चित पद्धतीने त्याच्यावर डिटेलमध्ये सेशन. थँक्यू व्हेरी मच सर अँड थँक्यू टू ऑल ऑफ यू. येस, थँक्यू सर. सर खरंच बरं वाटलं, तुम्ही फार एक्सप्लेन केलात. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की नाईक सर त्याचा जो प्लॅन आहे हा एक सप्लिमेंटरी प्लॅन म्हणून वापरतात आणि बरेच जण वापरतात. म्हणजे सचिन वेंगुर्लेकर जी आहेत, बरेच ऍडवायझर्स आहेत. म्हणजे आपल्याला आधारचा जो प्लॅन आहे ना हा या पद्धतीचा प्लॅन आहे की या प्लॅनला इतर प्लॅन बरोबर होत नाही. ह्याचा इन्शुरन्स कव्हरेज ऍडिशनल आहे, याचा इन्शुरन्स कव्हरेज ऍडिशनल राहतं. सो त्याच्यामुळे हा जो प्लॅन आहे हा एक वेगळ्या पद्धतीचा प्लॅन आहे. सो तुम्ही हा प्लॅन त्याला ऍड करून देऊ शकता. सो तुम्हाला जे इतर प्लॅनला 35 पर्यंत 15 लाखाचं तुम्ही देऊ शकता विदाउट स्पेशल रिपोर्ट, तर त्याला तुम्ही 3 लाख, सरांनी म्हटलं तसं 3 लाख मॅक्झिमम आधारला जो आहे आपण देऊ शकतो. तो 15 आणि 3 त्याला 3 लाखाचं नॅचरली 6 लाखाचं ऍक्सिडेंटल कव्हर हे विदाउट मेडिकल मध्ये मिळेल. सचिन वेंगुर्लेकर पण याचा बेनिफिट घेतात. सो माझं तुम्हाला हे आहे, हा प्लॅन सप्लिमेंटरी, सरांनी म्हटलं तुझं सप्लिमेंटरी प्लॅन म्हणून, नॉन मेडिकल प्लॅन म्हणून वापरा, त्याचा चांगल्यापैकी बेनिफिट करून घ्या. आजचा सेशन सरांनी पण छान शेअरिंग केलं. नाही सर म्हणतो नेहमीप्रमाणे आपल्याला ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. सो नाईक सरांना तुमच्या यावर्षी एमडीआरटी साठी, अर्लीएस्ट एमडीआरटी साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला काम करतायत या सिच्युएशन मध्ये सुद्धा. मी त्यांना आता पण बघितलंय की ऑफिस मध्ये मास्क लावून बसून मीटिंग अटेंड करतात आपल्या ऑफिस मध्ये. सो ही इज रिअली पर्सनॅलिटी. थँक्यू सर, आम्ही तुम्हाला नेहमी सॅल्यूट करतो. खरंच छान, तुम्ही चांगले काम करता. तुम्हाला खूप सारे एमडीआरटी साठी यावर्षी शुभेच्छा. माझ्या प्रत्येक ऍडवायझरला या ठिकाणी
आज आपण मीटिंग अटेंड केली, डिटेलमध्ये डिस्कशन केलं आजच्या कॉन्सेप्ट विषयी. आणि काही तुम्हाला इलॅबोरेटली डिस्कस करायचं असेल 1-to-1 आपण निश्चित करू. खूप खूप आभारी आहे. आता आपण मीटिंगला या ठिकाणी अटेंड राहिला. आणि या सिच्युएशन मध्ये सुद्धा सरांनी म्हटलं तसं काळजी घेऊन काम करा. मार्केटमध्ये काम खूप आहे, प्रचंड काम आहे. आणि इन्शुरन्स इश्यू अशी गोष्ट आहे, हा कधीही ही गोष्ट संपणार नाही. प्रत्येक व्यक्ती हा घेतच राहणार. सगळ्यांना या उरलेल्या 8 दिवसांसाठी आणि या आपल्या फायनल पुश कॉम्पिटिशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू फ्रेंड. सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो आणि आजचं सेशन या ठिकाणी आपण संपतो. थँक्यू 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 सर. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू थँक्यू. मंदेकरजी थँक्यू. येस बागा मॅडम थँक्यू. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सर. येस सायनाथजी. अविनाशजी थँक्यू. वेलकम. ऑल द बेस्ट. थँक्यू. येस बोरकर मॅडम वेलकम. ऑल द बेस्ट. सायनाथजी ऑल द बेस्ट. येस. थँक्यू. गुड नाईट सर. येस अनमरी मॅडम गुड नाईट. ऑल द बेस्ट. गुड नाईट. नागपंचमीच्या पातोळ्या खायला या. हो हो येतो येतो. तुम्हाला पण नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. येस अशोक मामा. मीटिंग छान झाली आहे. येस बोरकर मॅडम थँक्यू थँक्यू. ऑल द बेस्ट. छानपैकी काम करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या. प्रॉपर केअर घेऊन काम करा. हा येस येस. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अशोक मामा गुड नाईट. गुड नाईट. येस येस. नाही मामा तुझा आवाज म्यूट अनम्यूट करून बोल. इथे माईक आहे ना, माईक अनम्यूट कर. आता आवाज येतोय. आता आवाज येतोय. बोल ना. सुंदर सुंदर ऑब्जेक्शन हँडलिंग मस्तच जरा सुंदरच. चांगलं वाटलं ना सेशन. होय होय सुंदर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणून मुद्दाम घेतला होता कारण नो मनी म्हटल्यानंतर आपण काय बोलू शकत नाही ना कस्टमरकडे. सो त्याला आपल्याला चांगलं स्ट्रॉंग आन्सर मिळालं. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं वाटलं मला. थँक्यू फ्रेंड्स. येस साईनाथजी. आईना नमस्कार. यस आईना नमस्कार. आमचं पण नमस्कार तुमचा. होय होय होय. थँक्यू. आभारी आहे. तुम्ही पण या. खूप खूप शुभेच्छा. हे बंद कर. येस येस. थँक्यू थँक्यू. ओके फ्रेंड्स. गुड नाईट. गुड नाईट.